प्रकरण 1. 2 प्रहरची वेळ टळली होती. सूर्य झरझर पश्चिम क्षितिजाकडे झुकत होता. शनिवार वाड्याच्या दिल्ली दरवाजावरील नगारखान्यावर भगवा झेंडा मोठ्या डौलानं फडफडत होता. दोन्ही बाजूंच्या चिरेबंद बुरुजांच्या रखवालीत उभा असलेला खिळेबंद बुलंद दिल्ली दरवाजा सताड उघडा होता. शनिवार वाड्याच्या त्या उत्तराभिमुख प्रवेशद्वारावर छबिन्याचे शिपाई शिस्तीत उभे होते. गंगोबा तात्या शनिवार वाड्याकडे झरझर पावले टाकीत जात होते. किडकिडीत देहयष्टीचे भेदक डोळ्यांचे गंगोबा तात्या शनिवार वाड्यासमोर आले. मान वर करून त्यांनी एकवार नगारखान्यावर फडफडणाऱ्या भगव्या झेंड्याकडे नजर टाकली आणि ते पायऱ्या चढू लागले. गंगोबा तात्या हे बडे प्रस्थ होते. होळकरांचे सरदार विश्वासू असा त्यांचा लौकिक होता. राघोबादादांची गंगोबा तात्यांवरील मर्जी साऱ्यांना ज्ञात होती. पायऱ्या चढत येणाऱ्या गंगोबांना पाहताच दिल्ली दरवाजाच्या आत उभे असलेले खाजगी चिटणीस दत्तोपंत पुढे झाले. मस्तकी पगडी, अंगात मखमली अंगरखा, धोतर व पायी जोडा परिधान केलेले गंगोबा नजीक येताच दत्तोपंतांनी त्यांना मोठ्या अदबीनं नमस्कार केला. त्या नमस्काराचा स्वीकार करून गंगोबांनी विचारलं, दरबार सुरू झाला? नाही, दत्तोपंत म्हणाले, पण दरबार भरला आहे. श्रीमंत अद्यापी दरबारात आले नाहीत. गंगोबा हसत म्हणाले, दत्तोपंत, तुम्ही नवीन माणसं, तुम्हाला कल्पना नाही यायची. कसली? नानासाहेबांच्या वेळी असायला हवं होतं तुम्ही. काय तो थाट! काप गेला आणि भोकं तेवढी राहिली अशी अवस्था झालीय. आता तो रुबाब तर गेलाच आणि त्याबरोबर शिस्तही. दत्तोपंत काही बोलले नाहीत. क्षणभर थांबून गंगोबा आपलं जरी उपरणं सारखं करीत म्हणाले, वेळ झाली, जायला हवं. नाहीतर श्रीमंत दरबारी हजर व्हायचे. त्यांच्या मागून आम्ही तिथं हजर व्हायचं आणि सारा दरबार आम्हाला निहाळायचा. केलेल्या विनोदावर गंगोबा तात्या खुश होऊन स्वतःच हसले. पण दत्तोपंतांच्या चेहऱ्यावरची रेषाही ढळली नाही. गंगोबांनी एकवार आपल्या भेदक नजरेनं दत्तोपंतांकडे पाहिलं आणि दिल्ली दरवाजाच्या रोखानं ते वळले. दत्तोपंत खाकरले आणि त्यांनी हाक मारली, तात्या. गंगोबा वळले. काय? तात्या, आपल्याला ह्या दरवाजातून जाता येणार नाही. दत्तोपंत एकदम म्हणाले, म्हणजे? कालच श्रीमंतांची सक्त ताकीद आहे की ज्यांना दिल्ली दरवाजातून येण्या जाण्याचा मान असेल त्यांनाच प्रवेश द्यावा. तात्या, राग मानू नका, पण आपण गणेश दरवाजातून जावं हे ठीक. स्वतःला सावरीत गंगोबा तात्या म्हणाले, असं असं, ठीक, जशी श्रीमंतांची आज्ञा. आम्ही गणेश दरवाजानं जाऊ. आणि एवढं बोलून ते भरभर पायऱ्या उतरू लागले. पायऱ्या उतरत असता त्यांच्या पुणेरी जोड्याचा चटचट आवाज उठत होता. पूर्वाभिमुख गणेश दरवाजातून गंगोबा आत गेले. अर्ध्या वाड्याला पायी फेरा घालावा लागल्यामुळे त्यांच्या जोड्यावर धूळ माखली होती. फरशीवर पाय झटकून ते आत शिरले आणि गणेश महालाकडे चालू लागले. गणेश महालात दरबार भरला होता. पेशवाईचे सारे सरदार मानकरी आपापल्या बैठकीवर बसले होते. सहजासहजी कवेत मावू नयेत एवढ्या जाडीचे शिसवी सुरूदार खांब आपल्या नाजूक कोरीव कामानं आणि काळ्याशार तकाकीनं मन चटकन आकर्षून घेत होते. एकमेकांना समांतर अशा हारीत उभे असलेले ते खांब आणि त्यांनी तोललेलं लाकडी छत मसनदीच्या बाजूकडं हळूहळू निमुळतं होत गेलं होतं आणि त्याचीच एक बाजू मेघडंबरीच्या रूपानं खाली उतरली होती. त्या मेघडंबरीच्या खाली भव्य गणेश मूर्ती होती.
मूर्तीच्या पायांशी पेशव्यांची मसनद होती. गणेश महालाच्या चौफेर भिंतीवर रामायण महाभारतातील निवडक प्रसंग दखनी कलेत चितारले होते. गणेश महालाच्या प्रवेशद्वारापासून पेशव्यांच्या मसनदीपर्यंत तांबडी पायघडी अंथरली होती. मसनदीच्या दोन्ही बाजूंना सरदार दरकदार यांच्यासाठी बैठका सजवल्या होत्या. दबल्या आवाजात एकमेकांशी बोलण्यात सरदार मंडळी गर्क असतानाच मसनदीच्या डाव्या बाजूला असलेल्या चिकाच्या पडद्यांची हालचाल झाली. क्षणात दरबारात स्तब्धता पसरली. त्याचवेळी भालदार चोपदारांनी दिलेली ललकारी साऱ्यांच्या कानांवर आली. बा अदब, बा मुलाहिजा, होशियार, निगाह रखो. खासुल खास, जूल इख्तिदार शान दौलत, वफाए मुल्क, दिनायते दख्खन, शरीयत पनाह, स्वारी राजमंडल पेशवा, फिद्वीय श्रीमत महाराज सिंहासनाधीश्वर, क्षत्रिय कुलावतंस, छत्रपती रामराजा महाराज, विश्वासनिधी सकल राज्यकार्य धुरंधर, राजश्रिया विराजित श्रीमंत माधवराव बल्लाळ पंतप्रधान तशरीफ लाते हैं. या ललकारीबरोबर साऱ्यांच्या नजरा प्रवेशद्वाराकडे लागल्या. भालदार चोपदार संथ पावलं टाकीत आत आले. चोपदारानं हातातलं रुपेरी गुरझब तोलीत पुकारलं, खडी ताजिम, निगाह रखो महाराज. सारा दरबार खाडकन उभा राहिला आणि श्रीमंत माधवराव पेशवे दरबारात प्रवेश करते झाले. क्षणात साऱ्यांच्या नजरा झुकल्या. चोपदार पुकारत होता, आस्ते कदम महाराज, नजर बरकदम होशियार. मखमली पायघड्यांवरून धीमी धीमी पावलं टाकीत माधवराव मसनदीकडे जात होते. दुतर्फा उभे असलेले सरदार, मानकरी, मनसबदार यांचे मुजरे पेशव्यांच्या प्रत्येक पावलागणिक झडत होते. मोठ्या डौलात मान झुकवून माधवराव मुजऱ्यांचा स्वीकार करीत पुढे जात होते. हिरव्या मखमलीनं आच्छादलेल्या मसनदीपुढं येताच माधवरावांचं पाऊल थबकलं. क्षणभर स्थिर नजरेनं त्यांनी समोरच्या गणेशाकडे पाहिलं आणि दुसऱ्याच क्षणी भानावर येऊन मोठ्या निष्ठेनं मसनदीला मुजरा केला. वीरासन घालून त्यांनी मसनदीवर बैठक घेतली. सारा दरबार आपल्या जागी स्थानापन्न होता. साऱ्यांच्या नजरा पेशव्यांकडे वळल्या. वयानं फार तर 16 वर्षांची उमर. अद्यापि कोवळ्या मिसरुडांचा काळा रंग ओठावर फाकला नव्हता. गौरवर्णाची सडसडीत पण पिळदार अंगलटीची, रेखीव चेहऱ्याची माधवरावांची मूर्ती आपल्या तीक्ष्ण नजरेनं दरबार न्याहाळीत होती. मस्तकावरील पगडीवर हिऱ्यांचा शिरपेच शोभत होता. पगडीवरच्या मोत्यांच्या तुऱ्याच्या झुरमुळ्या कानाला स्पर्श करीत होत्या. कानात चौकडा, गळ्यात टपोऱ्या मोत्यांचा कंठा शोभत होता. अंगात घातलेल्या तलम निम्याच्या आतील किनखापाच्या बंडीची वेलपत्ती स्पष्ट दिसत होती. वीरासन घालून बसल्यामुळे चुणीदार पायजमा अंगरख्याखाली झाकून गेला होता. माधवरावांनी दरबारावर नजर फिरवली. नजरेला नजर भिडताच त्रिंबकराव पेठे आपल्या जागेवरून पुढे आले. माधवरावांच्या शेजारी ते येताच माधवरावांनी विचारले, मामा, आता दरबाराच्या कामकाजाला सुरुवात होऊ द्या. पण त्रिंबक मामा अडखळले. पण काय? माधवरावांनी विचारलं. त्रिंबकराव पुढे वाकले आणि कुजबुजत म्हणाले, अद्यापि दादासाहेबांची स्वारी आली नाही. मग? आणि सखाराम बापूही? पेशव्यांनी पाहिलं. उजव्या बाजूच्या मसनदी लगतच्या दोन्ही जागा रिकाम्या होत्या. माधवरावांच्या कपाळीचं गंध आठ्यांनी मिटलं गेलं. ते शांत स्वरात म्हणाले, मामा, दरबाराला सुरुवात होऊ दे. आज्ञा. म्हणत मुजरा करून त्रिंबकराव मामा 3 पावलं मागे सरकले
आणि अचानक सारा दरबार उभा राहिला. माधवरावांनी पाहिलं. राघोबा दादा तडफेनं आत येत होते. पाठोपाठ सखाराम बापू बोकील कमरेचा बस्ता सावरीत प्रवेश करीत होते. दरबाराचे मुजरे स्वीकारीत राघोबा दादा आपल्या जागी गेले. श्रीमंतांच्या डाव्या हाताला सखारामपंत येऊन उभे राहिले. ते म्हणाले, श्रीमंत. ते न ऐकलंसं करून माधवराव म्हणाले, बापू, दरबार खोळंबला आहे. कामकाजाला सुरुवात होऊ द्या. जशी आज्ञा, बापू म्हणाले. खंडेराव दरेकरांनी जादा घोड्यांसाठी अर्ज पेश केला. तो मंजूर झाला. नारो अप्पाजी तुळशीबागवाल्यांनी शहर सुधारण्यासाठी जादा रकमेची मागणी केली. ती मान्य केली. गोपाळराव पटवर्धनांनी मिरजेचा वृत्तांत आणला होता. तो श्रीमंतांनी ऐकला. घरच्या मंडळींचे क्षेम समाचार श्रीमंतांनी जातीनं विचारले. दरबाराची कामं संपत आली आणि अचानक दिनकर महादेव उभा राहिला. सखाराम बापूंच्या कपाळावर आठ्या पडल्या. मुजऱ्याचा स्वीकार करून श्रीमंतांनी आज्ञा करताच दिनकर महादेव म्हणाला, कसूर माफी असावी. श्रीमंतांच्या सेवेत घडली तेवढी सेवा आजवर केली. आता वयामुळं एवढी मोठी जबाबदारी पेलणं शक्य नाही. तरी जवाहीरखान्याच्या देखरेखीतून मुक्तता व्हावी एवढीच विनंती. माधवराव हसले आणि म्हणाले, दिनकरराव, असं किती वय झालंय की तुम्हास ह्या कामाचा बोजा वाटावा? मी श्रीमंतांना जे सांगितलं ते सत्य आहे. हे मोठं जबाबदारीचं काम. ते निभावणे. सखाराम बापू म्हणाले, दिनकरराव, हा प्रश्न तुम्ही दरबारी उपस्थित करण्याचं काहीच प्रयोजन नव्हतं. ते तुम्ही आम्हाला सांगितले असतेत तरी चालले असते. आम्ही आपल्या अर्जाचा विचार करू आणि योग्य वाटल्यास सेवेतून मुक्तता करू. पण श्रीमंत. दिनकरराव बापूंच्याकडे न पाहता माधवरावांना म्हणाला, तुम्ही बसा. सखाराम बापू म्हणाले, हा पेशव्यांचा दरबार आहे. खासगी सल्ला मसलतीचं ठिकाण नव्हे. तुमच्यासारख्या अनुभवी माणसाला सांगायला पाहिजे असे नाही. माधवराव खालच्या मानेनं हा संवाद ऐकत हातातले गुलाबाचे फूल हुंगत बसले होते. त्यांनी एकदम मान वर केली आणि ते म्हणाले, तेच म्हणतो आम्ही. बापूंनी चमकून माधवरावांच्याकडे पाहिलं. माधवरावांच्या चेहऱ्यावरचे मार्दव कुठल्या कुठे नाहीसे झाले होते. चेहरा उग्र झाला होता. त्यांचा आवाज चढत होता. सखाराम बापू, आपणही ते लक्षात ठेवावयास हवे. जेव्हा आमच्यासमोर अर्ज पेश केला जातो तेव्हा त्याचा निर्णय आम्ही करायचा. गरज लागल्यास आपणाकडून आम्ही सल्ला घ्यायचा, ही रीत आहे. आम्ही उपस्थित असता आमचे निर्णय आपण देऊ नये. तसे घडले तर ते दरबारच्या रीतीस सोडून होईल. आज्ञा. सखाराम बापूंनी मान खाली घातली. बोला दिनकरराव. कशाचाही मुलाहिजा न ठेवता तुम्ही आम्हास सेवानिवृत्तीचे कारण सांगा. आम्ही ते जरूर ऐकू. क्षणभर थांबून दिनकरराव म्हणाले, श्रीमंत, पेशव्यांचा जवाहीरखाना म्हणजे फार मोठी जबाबदारी. सणासुदीला खाशा स्वाऱ्यांकडे अनेक नग जातात येतात. त्यांच्या लेखी पावत्या आल्या नाहीत तर घोटाळे होण्याचा संभव अधिक. एक दागिना गहाळ झाल्यानं पेशव्यांचा जवाहीरखाना रिकामा होणार नाही, पण माझ्यासारखा सामान्य माणूस जन्मातून उठेल. गरजेनुसार केलेल्या मागण्या लेखीच असतात आणि त्या पोहोचल्याच्या पावत्याही असतात ना. मला वाटतं तसाच रिवाज आहे. हो, पण तसा पाळला जात नाही. दिनकरराव सांगून मोकळे झाले. राघोबा एकदम उभे राहिले. त्यांचा चेहरा संतापानं फुलला होता. ते म्हणाले, असे आडून बोलण्यापेक्षा दिनकरराव, तुम्ही उघडच का नाही सांगत? सांगा ना, आम्ही पावत्या दिल्या नाहीत म्हणून. सारा दरबार या अनपेक्षित कलाटणीनं आश्चर्यचकित झाला होता.
रागानं बेभान झालेल्या राघवांच्या धिप्पाड मूर्तीकडे सारा दरबार एकटक बघत होता. माधवरावांनी चमकून राघोबादादांच्याकडे पाहिलं. सखाराम बापू गडबडीनं म्हणाले, दिनकरराव, तुम्ही अर्ज मागे घ्या. दप्तरीच्या नियमांना अपवाद असतात. विश्वास आणि माणसे पाहून हे नियम पाळायचे असतात. दिनकरराव उभ्या जागी थरथरत होता. बापू, माधवराव मसनदीवरून उठत म्हणाले, ही पेशव्यांची मसनद आहे ह्याचा विसर पडू देऊ नका. तिचा अपमान कुणी करू धजेल तर तिथे वयाचा, मानाचा व अधिकाराचा मुलाहिजा आम्हाला ठेवता येणार नाही. दिनकरराव, तुम्ही म्हणता ते ठीक आहे, पण नियमांना अपवाद असतात ते अपघातानं. आजवर चालत आलेली जवाहीरखान्याची शिस्त अशीच पुढे चालू ठेवा. खुद्द पेशवे देखील त्या नियमांना अपवाद ठरू नयेत. ह्या आज्ञेची तामिली आजपासून जारी करा. पाहता पाहता माधवराव उठले आणि दरबाराला समजावयाच्या आत चालू लागले. भालदार चोपदार मागोमाग धावले. दरबार उभा राहीपर्यंत माधवराव गेलेही. साऱ्या दरबारात कुजबूज सुरू झाली. संतप्त राघोबा सखाराम बापूंसह दरबारातून बाहेर पडले. दरबार संपला. माधवरावांचा चेहरा संतापानं लालबुंद झाला होता. गणेश महालातून बाहेर पडताच ते वळले. 8 कारंज्यांच्या हौदाची कारंजी उडत होती, पण तिकडे लक्ष न देता ते सरळ बकुळीचा हौद ओलांडून होमशाळेसमोर आले. तेथून उठणारा आवाज ऐकून एकदम त्यांनी पावलं वळवली आणि ते फडाच्या चौकात आले. एवढ्यात दरबार संपेल अशी कुणाचीच कल्पना नसल्यानं वाटेवर गाफीलपणे बसलेले नोकरचाकर माधवरावांना पाहताच गोंधळून गेले होते. फडात रंगात आलेल्या गप्पा माधवरावांना पाहताच कुठल्या कुठे लोपल्या. तिकडे लक्ष न देता माधवराव चाफेखण ओलांडून सरळ गोपिकाबाईंच्या महालाकडे जाऊ लागले. गोपिकाबाईंच्या महालानजीक जाताच त्यांची पावलं थबकली. दारापाशी उभ्या असलेल्या मैना दासीनं मान खाली घातली आणि ती अदबीनं उभी राहिली. मैना, मातोश्री आहेत ना? माधवरावांनी विचारलं. जी, आता हेच आल्यात जी. आणि तू येथे कशी? बाईसाहेब आल्यात जी. मातोश्रींना निरोप दे, सांग आम्ही आलोय म्हणून. जी म्हणून मैना आत गेली. काही क्षणात ती बाहेर आली. मण्यांचा पडदा बाजूला सरकवून माधवराव आत गेले. त्यांनी पाहिले तो डाव्या हाताला बैठकीवर त्यांच्या मातोश्री गोपिकाबाई बसल्या होत्या. त्यांचा गौरवर्ण चेहरा प्रसन्न दिसत होता. वय फार झाले नसताही वैधव्याच्या वसनांनी त्या पोक्त वाटत होत्या. माधवराव जवळ गेले आणि त्यांनी गोपिकाबाईंच्या पायांना स्पर्श केला. गोपिकाबाई म्हणाल्या, औक्षवंत व्हा, बसा. माधवराव बसले. त्यांनी पाहिले तो गोपिकाबाईंच्या बाजूला त्यांची दासी विठी उभी होती आणि विठी शेजारी डोक्यावरून पदर घेतलेली एक किशोरी संकोचानं उभी होती. तिच्या आरक्त पावलांकडे माधवरावांची नजर गेली. डाव्या पायाचा अंगठा गालीच्यावर मुरडून ती पदर सावरून उभी होती. माधवराव चपापले. अर्धवट उठत ते म्हणाले, क्षमा असावी, मला माहीत नव्हते आपल्याकडे कोणी आले असेल म्हणून. पुन्हा येईन मी. गोपिकाबाई त्या वाक्यानं प्रसन्नपणे हसल्या. विठीही तोंड वळवून हसत होती. माधवरावांनी चमकून मैनेकडे पाहिलं. तीही हसत होती. माधवराव गोंधळले. गोपिकाबाई म्हणाल्या, पेशव्यांना आपल्या पत्नीची ओळख पटू नये हे नवल म्हणायचं. सुनबाई, आरती आण. विठीने आतून आरतीचे साहित्य आणले. माधवराव गोरेमोरे झाले. त्यांनी वर पाहिले.
रमाबाई आरती घेऊन उभ्या होत्या. पदरातून त्यांचा चेहरा किंचित मोकळा झाला होता. माधवराव ते सौंदर्य पाहत होते. त्यांनी रमाबाईंना आजवर पाहिले होते. परकरी रमा त्यांची सौंगडी होती. पेशवेपदावर आल्यानंतर पैठणी शालू नेसलेली ही रमा पाहिली होती. पण आज समोर उभ्या असलेल्या रमेचे सौंदर्य ते आगळे होते. सोनचाफी वर्णाच्या रूपवती रमाबाई उभ्या होत्या. आरतीच्या प्रकाशात त्यांच्या नाजूक गळ्यातील हिऱ्यांचा लफ्फा चमकत होता. दंडात सुवर्णाच्या गोफमिणीची वाकी होती. तिच्या चौफुल्यावर बसवलेले खडे चमकत होते. नाकातील नथ चांदण्या फेकीत होती. भानावर येऊन माधवरावांनी पुढे केलेला विडा हाती घेतला. आरती झाली. पण कशासाठी ओवाळलं ते नाही समजलं. माधवरावांनी हसून विचारलं, माधवा, आजचा दिवस तसाच आहे. पेशव्यांच्या गादीवर बसून महिने लोटले तरी खऱ्या अर्थानं आजचं खरं ओवाळणं झालं. मी नाही समजलो. आज शनिवार वाड्यात पेशवा आल्यासारखं वाटलं. गेल्या 2 महिन्यात माझी आशा संपत आली होती. आपल्या वडिलांच्या पुण्याईचं स्मरण तुम्हाला राहावं, विश्वासरावांचे भाऊ आपण शोभावे, एवढीच आमची इच्छा. आपल्या इच्छेबाहेर का आम्ही आहो ते आम्हाला माहीत आहे. पण विठी गडबडीनं आत आली. म्हणाली, दादासाहेब महाराज, त्यांना आत येऊ द्या. गोपिकाबाई म्हणाल्या. रमाबाईंनी पदर सावरला. माधवराव उठून उभे राहिले आणि राघोबा दादा आत आले. आत येताच त्यांनी गोपिकाबाईंना मुजरा केला. मुजरा वहिनीसाहेब, औक्षवंत व्हा. राघोबांनी एकवार माधवरावांच्याकडे दृष्टिक्षेप केला. बैठकीवर ठेवलेल्या आरतीकडे पाहिलं. त्यावेळी रमाबाईंनी वाकून त्रिवार नमस्कार केला. ओठातल्या ओठात आशीर्वाद देत राघोबांनी विचारले, आज माधवरावाला ओवाळलेत वाटते. हो, दरबार झाला. आज पौर्णिमा ना, गोपिकाबाई म्हणाल्या. आणि तसा पराक्रमही करून आले आहेत. भर दरबारात आमचा उपमर्द. ही काही साधी गोष्ट नव्हे. काका, माधवराव म्हणाले, मी आपला उपमर्द करू धजेन तरी कसा. खोटे हसत राघोबादादा म्हणाले, उपमर्द म्हणजे आणखी काय असतो ते तरी कळू द्या. आम्हीही होतो तेथे. गोपिकाबाई म्हणाल्या. माधवाने आपला उपमर्द केला असे आम्हाला वाटले नाही. आम्हाला वाटले की माधवाचे दरबारातले वर्तन पाहून आपणासही संतोष वाटला असेल. स्वतःला सावरीत किंचित नरमाईच्या स्वरात राघोबादादा म्हणाले, जरूर, पण लहान तोंडी मोठा घास घेणे योग्य नव्हे. आज बापूंना बोलले, उद्या आम्हालाही. काका, माधवराव म्हणाले, बापू आणि आपल्यातला फरक का आम्हाला कळत नाही. माधवा, विसरतोस तू. पेशवाईची वस्त्र तुला दिली तेव्हाच सखाराम बापूंनाही कारभाराची वस्त्र मिळाली. राघोबांनी आठवण करून दिली. हो, पण ती पेशवाईची वस्त्र नव्हेत, कारभाराची. कारभार ठरविणे हे पेशव्यांचे मर्जीचे काम नसेल तर त्या पेशवाईला अर्थ काय. म्हणजे आमच्या मताला आता किंमत राहिली नाही असेच समजायचे ना. काका, माधवराव व्यथित होऊन म्हणाले, तुम्ही आज्ञा करावी आणि आम्ही ती पाळावी. ह्या परता आम्हाला आनंद नाही, हे आम्ही शपथेवर सांगतो. मी बापूंची माफी मागावी अशी का आपली आज्ञा आहे. राघोबांचा चेहरा बदलला. ते हसत म्हणाले, नाही माधवा, तसं कसं मी म्हणेन. मी तुझी परीक्षा पाहत होतो. आम्हालाही आज आनंद वाटला. असंच कारभारात लक्ष घातलंस तर आम्हीही निश्चिंत होऊ. शक्य तितक्या लवकर या जबाबदारीतून मुक्त व्हावं हीच आमची इच्छा आहे. आणि गोपिकाबाईंना मुजरा करीत
ते म्हणाले, येतो आम्ही. बापू आमची वाट पाहत असतील. माधवरावांनी राघोबांना मुजरा केला. रमेने वाकून नमस्कार केला आणि राघोबा बाहेर पडले. पाठोपाठ माधवरावांनी गोपिकाबाईंच्या चरणांना स्पर्श केला. गोपिकाबाईंनी विचारले, तुम्ही थेऊरला जाणार ना? हो, रविवारी निघू. सोमवारी अभिषेक आटपून मंगळवारी आपल्या दर्शनाला परत येऊ. बरोबर कोण कोण येतंय? अद्याप निश्चित नाही, पण त्र्यंबक मामा, गोपाळराव आणि मग हिलाही घेऊन जा ना. तेवढंच दर्शनही होईल. माधवरावांनी एकवार रमेकडे नजर टाकली व ते म्हणाले, जशी आज्ञा. आणि एवढे बोलून माधवराव बाहेर पडले. महालामध्ये गोपिकाबाई, रमाबाई, विठी, मैना एवढ्याच होत्या. महालात हळूहळू अंधार पडत होता. गोपिकाबाई म्हणाल्या, विठी, समया पेटवायला सांगा. रमाबाई पुढे झाल्या आणि खाली वाकून नमस्कार करून म्हणाल्या, येते मी. पुढे वाकलेल्या रमाबाईंना आपल्याजवळ ओढून घेत गोपिकाबाई म्हणाल्या, काही नको जायला, बैस थोडी. मैना, जी, आज तुझ्या बाईसाहेबांची दृष्ट काढायला सांग. माझीच दृष्ट लागली असेल पोरीला. मैना हसत बाहेर गेली. विठी चारी कोपऱ्यांच्या समया पेटवीत होती. हळूहळू महालात उजेड फाकत होता. विठी फरफरणाऱ्या वाती वातेऱ्यानं सारख्या करीत होती. त्या वाढत्या प्रकाशात गोपिकाबाई रमाबाईंचा चेहरा निरखित होत्या. हसऱ्या डोळ्यांनी आपल्या सासूची नजर पाहणाऱ्या रमाबाई खुदकन हसल्या आणि एकदम गोपिकाबाईंना बिलगल्या. त्यांना उराशी कवटाळीत गोपिकाबाई म्हणाल्या, असंच हसतमुखानं संसार करा, सुखी रहा. राघोबादादांच्या महालात खिडकीपाशी सखाराम बापू उभे होते. पश्चिमेकडील माधवरावांच्या महालाकडे त्यांची नजर होती. माधवरावांच्या महालापासून ते गोपिकाबाईंच्या महालापर्यंत पसरलेली अनेक मजली इमारत बापू निरखित होते. त्या इमारतीच्या साऱ्या कमानी, खिडक्या आतल्या प्रकाशानं उजळल्या होत्या. त्या महालातून चाललेली वर्दळ जाणवत होती. खालच्या चौकात चारी कोपऱ्यांना मशाली उजळत होत्या. त्यांच्या प्रकाशात सेवक वावरत होते. बापू आपल्या मिशीला पीळ भरीत हे पाहत होते. पाठीमागे लागलेल्या चाहुलीबरोबर ते वळले. महालात आनंदीबाई येत होत्या. गडबडीनं नमस्कार करीत सखाराम बापू म्हणाले, मुजरा वहिनी साहेब. केव्हा आलात बापू? आता हे चालो. आणि स्वारी कुठे आहे? मला नक्की माहीत नाही, बापू म्हणाले, पण बहुधा थोरल्या वहिनीसाहेबांच्या महालाकडे गेले असावेत. असेल. मघा कोणीतरी म्हणाले. बसा ना बापू. पण बापू न बसता तसेच उभे राहिले. आनंदीबाईंनी हसत विचारले, बापू, कसा काय झाला दरबार? आपण तिथं होताच ना? बापूंनी विचारलं. हो, पण आम्हाला काय समजतं? काय समजायचं? आनंदीबाईंनी त्या वाक्याबरोबर चमकून वर पाहिले. राघोबा दादा आत येत होते. आनंदीबाई पदर सावरून म्हणाल्या, नाही, बापूंना दरबाराची खबरबात विचारित होते. राघोबा दादा शिसवी मंचकावर बसत म्हणाले, आपण होता ना पाहायला? होते तर? आनंदीबाई म्हणाल्या. बापूंचा दरारा पाहून थक्क होऊन गेले मी. माधव अजून लहान आहे, त्याला तेवढा पोच नाही, राघोबा दादा म्हणाले. श्रीमंतांनी मुलाचे पाय पाळण्यात पाहावेत. आपल्या म्हणण्याचा रोख पगडी उतरून आनंदीबाईंच्या हाती देत राघोबांनी बापूंना विचारलं, काही नाही. आज आमच्यावर धरलेली धार उद्या आपल्यावर उलटू नये म्हणजे मिळवली. बापू नजर टाकीत म्हणाले, आम्हाला त्याचे काय? तसे माधवाला वाटले तरी आम्हाला आनंदच आहे. ऐका वहिनीसाहेब,
दादासाहेब म्हणजे सांबाचे अवतार म्हणतात ते काही खोटे नाही. एवढी पेशवाई चालून आलेली, पण त्याकडे ढुंकूनही न पाहता श्रीमंतांना पेशवेपद दिले आणि त्याचा बदला, बापू, पराचा कावळा करता आहात तुम्ही. साधी जवाहीर खाण्याची बाब काय. आणि दादासाहेबांनी एवढी हसण्यावारी ही गोष्ट नेऊ नये. वेळीच सापाची जात, बापू. राघोबा दादा ओरडले. जीभ सांभाळून बोलत चला. कोण सापाची जात? कोणाला बोलत आहे? दादासाहेबांचा तो रुद्रावतार पाहून बापूंनी स्वतःला सावरून घेतलं. क्षणात खोटे हसत ते म्हणाले, पाहिलंत वहिनीसाहेब, कसा अर्थाचा अनर्थ होतो तो. मी म्हणत होतो ते दिनकररावाबद्दल. आपल्या संजाबावरून हात फिरवीत राघोबा दादा म्हणाले, असं असं, ते आमच्या ध्यानी आलं नाही. काय म्हणत होता दिनकररावाबद्दल? आपण दिनकररावाला आपला समजत होतो, पण पाहिलंत ना कसा ऐनवेळी उलटला तो. आणि हा बनाव आजचा नाही. बनाव? दादासाहेबांनी आश्चर्यानं विचारलं. हो, बनाव. काल मध्यरात्रीपर्यंत श्रीमंत दप्तरी होते. तिथेच हा बनाव झाला असला पाहिजे. नाहीतर मला कल्पना नसता हा प्रश्न दरबारात उपस्थित करण्याची त्या दिनकराची काय छाती. म्हणजे साधी सरळ गोष्ट आहे. तू मारल्यासारखं कर, मी ओरडल्यासारखं करतो. दादासाहेब विचारात पडले. ते म्हणाले, मीच माधवरावाला दप्तरात लक्ष घालायला सांगितलं होतं. उसासा सोडून बापू म्हणाले, का? माझी कल्पना अशी होती की माधव दप्तरी गुंतला की त्याची ढवळाढवळ राज्यकारभारात होणार नाही. इथंच चुकलं, बापू म्हणाले. जेव्हा दप्तरी श्रीमंतांना आपण गुंतवलंत तेव्हाच मी आपल्याला सांगितलं होतं. आठवत असेल आपल्याला. त्याचेच हे परिणाम आहेत. काय सांगता? आम्हाला नाही पटत. दादासाहेब त्रस्त होऊन म्हणाले, पटेल, आपल्याला माहीत आहे श्रीमंतांचा दप्तरीचा अभ्यास केवढा आहे तो. दप्तरीचे कारकून श्रीमंतांचे नाव काढतात, चळचळ कापतात. केव्हा येऊन बैठक घेतील याचा नेम नाही, असा लौकिक त्यांनी संपादन केला आहे. मग त्यात काय बिघडलं? त्यामुळे राज्यामध्ये काय ढवळाढवळ होणार आहे? काय होणार? तावानं बापू म्हणाले, दादासाहेब, जामदारखान्याच्या किल्ल्या देऊन चोरी न होईल कशी? दप्तरीची खडानखडा माहिती श्रीमंतांना झाली आहे. लष्कर खर्चापासून ते खाजगीच्या आठवड्याच्या खर्चापर्यंत बारीक सारीक माहिती आहे त्यांना. राज्याचा ताळेबंद ज्याला मुखोद्गत आहे त्याला आम्हाला टाळा लावायला फारसा वेळ लागणार नाही. राघोबा पुरे अस्वस्थ झाले होते. ते स्वतःला सावरीत म्हणाले, आमचा माधवावर विश्वास आहे. आतापर्यंत शांत ऐकत असलेल्या आनंदीबाई म्हणाल्या, तो विश्वास केव्हाच पानिपतावर गेला. आता हा विश्वास धरून चालायचा नाही. काय म्हणता? माधवावर तुमचा विश्वास नाही? आहे ना, पण तो सिंहाचा छावा आहे. त्याची नखे बाहेर दिसू लागली आहेत. ते प्रथम आपण पाहावं. मला कल्पना नव्हती. आपलाही माधवावर राग आहे तर. माझा राग नाही, आनंदीबाई म्हणाल्या. मला तो मुलासारखा आहे. पण भर दरबारी झालेला पतीचा अपमान कोण सहन करू शकेल? पोटच्या पोराची देखील गय करणार नाही. रघुनाथराव त्या वाक्यानं सुखावले. ते प्रसन्नपणे हसले व म्हणाले, आणि माधवाने माफी मागितली असेल तर? माफी? आनंदीबाई चकित होऊन म्हणाल्या, हो, माफी. तेवढ्याच दिमाखानं दादा म्हणाले, त्याचसाठी आम्ही दरबार संपताच वहिनीसाहेबांच्या महाली गेलो होतो. आणि तेथे श्रीमंत होते. हो, मग रविवारचा बेत कळला असेलच. कसला? म्हणजे आपण जाणार नाही? बापू म्हणाले. कुठे? थेऊरला. ते आम्हाला माहीत आहे, तुटकपणे दादा म्हणाले. मग स्वारी जाणार तर?
आनंदीबाईंनी विचारलं. नाही. आमचे काय काम? खरं आहे, बापू म्हणाले. बापू, राघोबादादा संतापानं म्हणाले, कसूर माफ असावी, पण आपल्या कानांवर जाणं इष्ट म्हणून बोलतो. श्रीमंतांच्या बरोबर पेठे, नाना, मोरोबा, घोरपडे, पटवर्धन, रामशास्त्री ही मंडळी जाणार आहेत. आपले कोणी? नकारार्थी मान हलवीत बापू म्हणाले, कोणी नाही. त्यातून मी विचारलं तर येथे कोणी नाही ह्या सबबीवर माझं जाणं रहित केलं. मग? राघोबादादा विचारात पडले. काळजी नसावी, बापू हसून म्हणाले. थेऊरचा चक्षुर्वयी सत्यम वृत्तांत आपल्या कानांवर येईल तशी व्यवस्था केली आहे. त्याचवेळी नोकर आत आला आणि तो म्हणाला, सरकार, गुलाबराव आले आहेत. पाठवात. राघोबा म्हणाले. जी म्हणत नोकर गेला. आनंदीबाई उठल्या आणि आत जाण्यासाठी वळल्या. ते पाहून दादा म्हणाले, तुम्ही का जाता? गुलाबराव तसा काही परका नाही. आपल्याला नसेल. आणि एवढं बोलून आनंदीबाई आत निघून गेल्या. सखाराम बापू गडबडीनं उठले. त्यांनी मुजरा केला, पण राघोबांनी त्यांना थांबवले नाही. सखाराम बापू निघून गेले आणि त्याच दरवाजाने गुलाबराव आत आले. त्यांचा मुजरा स्वीकारून राघोबांनी विचारले, गुलाबराव, सकाळपासून आम्ही आपली वाट पाहतो आहो. जी, सेवकाचा नाईलाज झाला, नाहीतर सकाळीच आलो असतो. म्हणजे काम नाही झालं? असं कधी होईल का? गुलाबराव हसत म्हणाले, श्रीमंता घरचं बोलावणं आलं की गरिबाला देखील मान चढतो. राधीची देखील तीच मिजास होती, पण जेव्हा तंबी भरली तेव्हा आली वठणीवर. राघोबादादा एकदम कावरेबावरे झाले. आजूबाजूला पाहत ते म्हणाले, श्श, हळू बोला, भिंतीला देखील कान असतात. गुलाबराव चपापला. तो खालच्या आवाजात म्हणाला, पण ठरल्यापेक्षा थोडा अधिकच. त्याची पर्वा नाही. आम्ही कळवू तेव्हा तिला हजर करा. जा तुम्ही आता. जी म्हणत गुलाबरावांनी मुजरा केला व तो निघून गेला. राघोबादादा खुशीत उठले आणि बैठकीवर लोडाला टेकून बसले. मोठ्या खुशीत येऊन त्यांनी समोरचे चांदीचे पानाचे तबक ओढले. आनंदीबाई आत आल्या. त्यांनी विचारले, गुलाबराव लवकरसे गेले? सरकारी काम होतं, आटोपलं आणि गेले. पण आपली स्वारी का बरं परत आली? का येऊ नये? वाह! सावरत राघोबादादा म्हणाले, असं कधी आम्ही म्हटले? उलट आपण नेहमीच आमच्या जवळ असावं अशी आमची इच्छा आहे. पुरेपुरे. कुणी ऐकलं तर म्हणेल, काय म्हणेल? जसं काही बायकोविना ह्यांचं चालतच नाही. त्यात काय खोटं आहे? राघोबादादा हसत म्हणाले, आमचा लौकिकच तसा आहे. पण खरं आहे का ते? आनंदीबाई जवळ बसत म्हणाल्या, अगदी खरं. मग एक विचारू? विचारा ना. काल की नाही मामीसाहेब आल्या होत्या. कोण? रास्तेबाई? हो. मग त्यांच्या गळ्यात मोत्याचं तन्मणीचं खोड होतं. समजलो. आणि ते तुम्हाला आवडलं ना? उद्याच आम्ही बापूंना सांगतो आणि ते मागवून घेतो. त्याच नमुन्याचं बनवून द्यायला सांगतो. झालं ना? आनंदीबाई प्रसन्नपणे हसल्या. उठत त्या म्हणाल्या, अगोबाई, बोलण्याच्या भरात विसरलेच की. पानं करायची ना? करा ना. राघोबा जुळवीत असलेल्या पानांकडे दृष्टिक्षेप टाकीत त्या म्हणाल्या, पण आपलं पान राहिलं, हे पाठ टाकलं. म्हणत त्यांनी शिरा काढलेली पानं डब्यात टाकली व ते म्हणाले, नाहीतर आम्हाला विडा करून खायची कुठे हौस आहे. चला,
म्हणत आनंदीबाई वळल्या. त्याचवेळी त्यांच्या कानावर हाक आली. अहो. आनंदीबाई वळल्या. राघोबा दादा समईकडे पाहत म्हणाले, तुम्हाला विचारायचं राहिलंच. तुम्हाला आणखीन एक दासी हवी होती ना? आम्ही आज बंदोबस्त केला आहे. आनंदीबाईंचा चेहरा एकदम गोरामोरा झाला. त्या फणकाऱ्यानं म्हणाल्या, म्हणून गुलाबराव आला होता होय? मी तेव्हाच ओळखलं होतं. कमी दासी आहेत त्यान आणखी एक भर. जे मनाला येईल ते करा. आणि राघोबांनी अहो अहो म्हणून मारलेल्या हाका न ऐकता आनंदीबाई तडक आत निघून गेल्या. राघोबांच्या चेहऱ्यावर समाधानाचं हास्य विलसत होतं. माधवरावांना जाग आली. महालात एका कोपऱ्यात समई जळत होती. माधवरावांचं लक्ष खिडकीबाहेर गेलं. अद्याप काळोख होता. सर्वत्र नीरव शांतता होती. वाड्यात कुठेच जाग लागत नव्हती. माधवरावांनी अंगावरचे पांघरूण दूर केले व ते पलंगावर उठून बसले. एवढ्या लवकर कशाने जाग यावी हे त्यांना कळेना. त्याचवेळी ते सूर पुन्हा त्यांच्या कानावर आले. पण ती भाटाची नित्याची भूपाळी नव्हती. कोणत्या तरी रागदारीचे ते स्वर होते. एवढ्या पहाटे वाड्यामध्ये उठणारे ते सूर ऐकून माधवरावांचे कुतूहल जागृत झाले. त्यांनी आपली शाल पाठीवर घेतली आणि ते महालाबाहेर आले. दाराशी श्रीपती पेंगत होता. दचकून तो उभा राहिला आणि त्याने मुजरा केला. श्रीपती, कोण गातंय? जी. तो प्रश्न न समजून श्रीपती म्हणाला, काय नाही, चल. आणखीन कोण उठलंय? आईसाहेबांच्या महालाकडे जाग आहे जी. बर, चल. महालातून सोप्यातून समया मंद जळत होत्या. त्यांच्या प्रकाशात माधवराव आवाजाच्या रोखानं जात होते. आवाज खालून येत होता. त्याचवेळी पहाटेच्या 3चे तास पडले. माधवराव जिन्याशी येताच श्रीपतीनं तेथील शामदानी उचलली आणि प्रकाश दाखवीत तो पुढे झाला. माधवराव जिना उतरून खाली आले. बाहेरच्या चौकात आले. आवाज गणेश महालाकडून येत होता. माधवरावांनी गणेश महालाकडे पावले उचलली. ठिकठिकाणी झोप घेत असलेले शिपाई अर्धवट झोपेतून जागे होऊन माधवरावांना ओळखताच मुजरे करीत होते. पण माधवरावांचे लक्ष मुजऱ्यांकडे नव्हते. ते भरभर गणेश महालाकडे जात होते. आता गाण्याचे बोल स्पष्टपणे ऐकू येत होते. बोल न लागी पपिहा. त्या गोड आवाजाने माधवराव रोमांचित झाले. अगदी पहाटेची काळोखी वेळ, पहाटेचा जाणवणारा गारवा आणि अशा निस्तब्ध वातावरणात उठणारे ते सूर ऐकून माधवरावांची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. अधीरतेने ते महालाच्या दाराशी आले. महालाचा एक दरवाजा उघडा होता. आतील दृश्य पाहताच त्यांची पावलं दाराशी थबकली. मागून येणाऱ्या श्रीपतीला तिथेच उभे राहण्याची खूण करून माधवराव दाराशीच उभे राहिले. गणेश महालात मसनदीच्या दोहो बाजूंच्या समयात तेवत होत्या. त्यांच्या प्रकाशात मसनदीची श्रीगणेशाची मूर्ती नजरेत भरत होती. मसनदी पुढे बसून भाट गात होता. त्याच्या हातात तानपुरा होता. सारा गणेश महाल त्या आवाजानं भरून जात होता. माधवराव भारावून पाठमोऱ्या गात असलेल्या भाटाकडे पाहत होते. भाट आता द्रुतगत गात होता. बाजो रे बाजो मंदरवा. बेभान होऊन भाट गात होता. त्याच्या रसिल्या गळ्यातून दाणेदार ताना सहजपणे बाहेर पडत होत्या. शेवटी गाणे थांबले आणि भाट भानावर आला. गडबडीने त्याने तानपुरा उचलला. देवापुढे नतमस्तक होऊन तो वळला मात्र आणि जागच्या जागी त्याची पावले खेळली. विस्फारित नेत्रांनी तो पाहत होता. माधवराव त्याच्याकडे शांतपणे पाहत होते. एकदम पुढे होऊन भाटाने माधवरावांचे पाय धरले.
काय करतोस हे? माधवरावांनी विचारले. श्रीमंत, चूक झाली, क्षमा असावी, भाट म्हणाला. कसली क्षमा? फार लवकर आलो. सहज गुणगुणावं म्हणून बसलो आणि केव्हा गाऊ लागलो ते कळलं देखील नाही. भूपाळीऐवजी काय गात होतास? माधवरावांनी विचारलं. शुद्ध कल्याण, भाट म्हणाला. दररोज पहाटे तूच भूपाळी गातोस? होय. गाणं शिकतोस तू? हो. एव्हाना भाट अगदी गर्भगळीत झाला होता. घाबरू नको, माधवराव हसून म्हणाले. शिक, जरूर शिक. आम्ही तुझ्या गाण्यावर प्रसन्न आहो. अरे, भूपाळीनेच देव जागा होतो असे थोडेच आहे. तो भावाने जागा होतो. आम्हाला संगीतात काही गम्य नाही, पण तुझ्या गळ्यात तो भाव आहे की ज्यामुळे झोपेतून जागा झालेल्याने तुझ्या आवाजाच्या दिशेने पावले वळवावीत. आजपासून तुला भूपाळीचं बंधन नाही. मुक्त कंठानं तू गात जा. संगीताची इमाने इतबारे सेवा कर. अशी सेवा कर की ज्यामुळे प्रत्यक्ष परमेश्वरानं प्रसन्न व्हावं. त्यात आम्हाला आनंद आहे. नाव काय तुझं? मोरेश्वर. ठीक आहे. मोरेश्वर, उद्या तू कारभाऱ्यांना भेट. ते तुझ्या गुणांची कदर करतील. आम्ही त्यांना आज आज्ञा देऊ. मोरेश्वराने वाकून मुजरा केला. माधवराव त्याच्याकडे हसत मुखाने पाहत होते. ते वळले आणि त्यांनी पावले उचलली. महालाबाहेर जाणाऱ्या माधवरावांच्या पाठमोऱ्या आकृतीकडे मोरेश्वर विस्फारित नेत्रांनी बघत होता. जे घडले त्यावर त्याचा विश्वास बसत नव्हता. व्यायाम, स्नानसंध्या, देवपूजा आटपून देवघराबाहेर यायला सूर्योदय झाला होता. माधवराव आपल्या महालात आले. रमाबाई तिथं उभ्या होत्या. त्यांच्या हातात माधवरावांचा अंगरखा होता. पतीच्या यज्ञोपवीत धारण केलेल्या पिळदार शरीरयष्टीवर एकवार नजर टाकून त्यांनी अंगरखा पुढे केला. अंगरखा हाती घेत माधवरावांनी विचारलं, मातोश्रींची पूजा झाली? केव्हाच. त्या आपलीच वाट पाहत आहेत. त्या म्हणत होत्या आज वेळ झाला म्हणून. हो, आज थोडा वेळ झाला खरा, म्हणत माधवराव बैठकीवर बसले. रमाबाईंनी तत्परतेनं शिसवी तिवईवर ठेवलेला दुधाचा पेला हाती घेतला आणि तो चांदीचा पेला माधवरावांच्या हाती देऊन त्या म्हणाल्या, सासूबाई म्हणत होत्या की थेऊरला जायचं ना? माधवराव हसत म्हणाले, आम्ही सारी व्यवस्था केली आहे. तसं मातोश्रींना कळवलंही होतं. सासूबाई म्हणाल्या, काय? माधवरावांनी विचारलं. त्या म्हणाल्या, बघ बाई, चौकशी कर. कोणास माहीत बेत बदलला असेल तर. त्याचं काही नेमातलं नाही. माधवराव रमाबाईंकडे पाहत होते. तिची ती नक्कल करण्याची ढब पाहून ते मोठ्यानं हसले. त्या हसण्याचा अर्थ न समजून रमाबाई गोंधळून माधवरावांच्याकडे पाहत होत्या. माधवराव म्हणाले, एवढे का आम्ही लहरी वाटतो आईसाहेबांना? हे पहा, आपले मेणे आधी जातील. आम्ही 2 प्रहरच्या सुमारास थेऊर गाठू. रामजी काकाला घेऊ बरोबर? घ्या ना, मी सांगेन. झालं ना? चला, आपण मातोश्रींच्या दर्शनाला जाऊ. माधवराव उठले आणि महालाबाहेर पडले. पदर सावरून रमाबाई माधवरावांच्या पाठोपाठ निघाल्या. गोपिकाबाईंच्या महालात जाताच गोपिकाबाईंनी विचारलं, आज आपण उभयता एकदमच निघणार ना? नाही. रमाबाईंच्याकडे पाहत माधवराव म्हणाले, ह्या आधी जातील, आम्ही नंतर जाऊ. मग मुलीबरोबर? त्र्यंबक मामा, शास्त्रीबुवा ही मंडळी जातील. आणि आपल्याबरोबर? गोपाळराव घोरपडे ही मंडळी आहेत. उद्या अभिषेक आटपून आम्ही संध्याकाळच्या वेळी आपल्या दर्शनाला हजर होऊ. जपून जा. गोपिकाबाईंच्या महालातून माधवराव बाहेर पडले.
सारा शनिवारवाडा गजबजून गेला होता. गोशाळेकडून गायींचं हंबरणं उठत होतं. नोकरचाकरांची धावपळ चालू झाली होती. बहुतेक खाशा स्वाऱ्यांच्या पूजा अर्चा आटोपल्या होत्या. माधवराव आपल्या महाली न जाता हजारी कारंजाच्या चौकात आले. हजारी कारंजा आपल्या शेकडो मुखांनी तुषार उडवीत होता. क्षणभर कारंजाचे सौंदर्य निरखून माधवराव चाफेखणाच्या गादीच्या जागेकडे गेले आणि गादीला मुजरा करून मधल्या फडाच्या चौकात त्यांनी प्रवेश केला. माधवराव जात असताना नोकरचाकर मुजरे करीत होते. फडाचा चौक ओलांडून माधवराव बाहेर आले तेव्हा उजव्या बाजूच्या मोकळ्या जागेत उभ्या असलेल्या चिरेबंदी बुरुजावर डौलानं फडफडणाऱ्या जरीपटक्याकडे माधवरावांचं लक्ष गेलं. त्यांची नजर जरा उंचावली आणि ती नगारखान्यावर हेलकावे घेणाऱ्या भगव्या झेंड्यावर स्थिर झाली. त्याचवेळी मागे चाहूल लागली. माधवरावांनी वळून पाहिलं. मोरोबा व नाना उभे होते. काय नाना? त्यांचा नमस्कार स्वीकारून माधवरावांनी विचारलं. श्रीमंत, मोरोबा म्हणाले. सदरेत रामशास्त्री, गोपाळराव पटवर्धन, त्र्यंबकराव ही मंडळी आली आहेत. आम्ही आलोच. माधवराव वळले. डाव्या बाजूच्या सदरेच्या पायऱ्या चढून वर गेले. माधवराव सदरेत जाताच सर्वांनी लावून नमस्कार केले. माधवरावांनी शास्त्रीबुवांना विचारलं, केव्हा आलात? आपल्या आज्ञेप्रमाणे वेळीच आलो. असं का? आज थोडा जपाला वेळ लागला. हरकत नाही, शास्त्रीबुवा म्हणाले. पण आज थेऊरला जायचं ना? म्हणजे? त्यात काय संशय? नाना, सर्व व्यवस्था झाली आहे ना? कालच थेऊरला मंडळी गेली आहेत. निरोप पाठवलेत. पण अजून इथल्या योजनेचा तपशील. शास्त्रीबुवा, आम्ही असं ठरवलंय, आपण नाना, मामांनी मंडळींच्या बरोबर जावं. आम्ही उन्हे कलती झाल्यावर निघू. गोपाळराव, घोरपडे ही मंडळी आमच्याबरोबर येतील. जशी आज्ञा, शास्त्रीबुवा म्हणाले. सूर्य आकाशात चढत होता. माधवराव सज्जावर उभे होते. गणेश दरवाजावर छबिन्याचे शिपाई कडक शिस्तीत उभे होते. दरवाजाच्या आत शाही मेणा उभा होता. त्या मेण्यावर आच्छादलेल्या जरी वस्त्राची कलाबूत सूर्यकिरणात तळपत होती. त्या मेण्याशेजारीच आणखीन एक साधा मेणा उभा होता. डोईला जाड मुंडासे, अंगात चोळणा आणि पायी तंग विजारी परिधान केलेले भोयांचे पथक अदबीने उभे होते. गणेश महालाबाहेर सवारीच्या बैलगाड्या उभ्या होत्या. हाती खिलारी जोडी धरून गाडीवान उभे होते. रामजी काका झरझर पावले टाकीत मेण्याकडे जाताना वरून दिसला. छबिन्याचे शिपाई बाजूला झाले. रमाबाई गोपिकाबाईंच्या महालातून बाहेर पडत होत्या. त्यांच्या मागेपुढे दासी जात होत्या. दासींव्यतिरिक्त 5-6 स्त्रियाही त्या मेळाव्यात दिसत होत्या. त्यांच्या मागोमाग त्र्यंबकराव पेठे पगडी सावरीत येत होते. रमाबाई मेण्यात बसल्या. पडदा सोडला गेला. पाठीमागच्या मेण्यात स्थूल देहाची पैठणी नेसलेली एक स्त्री बसताना दिसली. माधवरावांनी मागे उभ्या असलेल्या श्रीपतीला विचारले, कोण रे? मामी साहेब, श्रीपती म्हणाला. रास्ते मामी? जी. भोई आत आले. मामांनी इशारा करताच मेणे उचलले गेले. मामा घोड्यावर स्वार झाले. शास्त्रीबुवा व नाना बैलगाडीत बसले. बैल जोडले गेले. सुत्तरस्वार खिजमतगारांनी घोड्यांवर मांड घेतली. घोडी पुढं सरकली. मेणे राजरस्त्यावर आले आणि झरझर जाऊ लागले. घोड्यांच्या टापांचा आणि बैलांच्या सरांचा आवाज अस्पष्ट होईपर्यंत माधवराव सज्जावर उभे होते. मेणे दिसेनासे होताच ते माघारी वळले. 2 प्रहरी माधवराव सदरेत जेव्हा गेले तेव्हा तेथे गोपाळराव पटवर्धन, घोरपडे हजर होते.
माधवरावांच्या पगडीवर माणकांचा शिरपेच चमकत होता. अंगात तलम मलमलीचा चुणीदार अंगरखा व पायी तंग विजार होती. गळ्यातील मोत्यांचा कंठा लक्ष वेधून घेत होता. सदरेबाहेर येताच सेवकाने जरी चढाव पुढे ठेवला. तो पायात घालून माधवरावांची पावले दिल्ली दरवाजाकडे वळली. पाठोपाठ पटवर्धन, घोरपडे जात होते. दिल्ली दरवाजाजवळच मल्हारराव रास्ते सामोरे आले. मुजरा करीत माधवराव म्हणाले, मामा, आम्हाला वाटले तुम्ही येत नाही. कालच ताईसाहेबांची आज्ञा झाली होती. आम्हाला कळलं. मामीसाहेब पुढे गेल्या ना? हो. मग निघूया ना? जशी आज्ञा, मल्हारराव रास्ते म्हणाले. चला. दिल्ली दरवाजासमोर जाताच माधवरावांनी पाहिले. 25 घोडेस्वार हाती आपापली घोडी धरून उभे होते. त्यांचे मुजरे स्वीकारून माधवरावांनी पायऱ्या उतरायला सुरुवात केली. सेवकाने माधवरावांचा अबलख घोडा पुढे आणला. ते उमदे घोडे फुरफुरत होते. त्याच्या पाठीवर तांबड्या मखमलीचे आवरण असलेले खोगीर आवळले होते. माधवरावांनी मांड घेतली. सारे आपापल्या घोड्यांवर स्वार झाले. माधवरावांनी मान उंचावली. नगारखान्यावर भगवा ध्वज डौलानं फडकत होता. नकळत माधवरावांची मान झुकली आणि क्षणात त्यांनी घोड्याला टाच दिली. पाठोपाठ घोडी जात होती. नागरिकांच्या मुजऱ्यांचा स्वीकार करीत माधवरावांची स्वारी पुण्यातून जात होती. शहर ओलांडून बाहेर जाताच माधवरावांनी घोड्याला परत टाच दिली आणि ते भीमथडी उमदे जनावर थेऊरच्या वाटेने चौखूर धावू लागले. भरधाव वेगानं घोडी टापा खडखडत थेऊरच्या वाटेने जात होती. मुख्य रस्ता सोडून घोडी जेव्हा थेऊरच्या रस्त्याला लागली तेव्हा सूर्य पश्चिम क्षितिजाकडे झुकला होता. झालेल्या रपेटीने घोडी घामानं निथळत होती. पाहता पाहता थेऊर दिसू लागले. देवालयाच्या शिखराचे दर्शन होताच माधवरावांनी लगाम खेचला. वेग मंदावला आणि माधवरावांनी हात जोडले. बसक्या टेकडीवजा उंचवट्यावर वसलेले थेऊर न्याहाळीत माधवराव जात होते. त्या टुमदार गावाभोवतीची कूस नजरेत भरत होती. वाड्याचा दक्षिणोत्तर तट त्यात प्रामुख्याने दिसत होता. वाड्याचे वरचे मजले दिसताच माधवरावांच्या चेहऱ्यावर अकारण हसू फुटले आणि त्यांनी टाच दिली. घोडी उधळली आणि भरधाव वेगानं थेऊरकडे सुटली. घोड्यांच्या टापांच्या आवाजाने पेशव्यांच्या आगमनाची वर्दी केव्हाच थेऊरात जाऊन पोहोचवली होती. थेऊरच्या प्रवेशद्वाराशी बरीच मंडळी गोळा झाली होती. मुजऱ्यांचा स्वीकार करीत माधवराव वाड्याजवळ आले. सेवक पुढे धावला. घोडे धरताच माधवराव उतरले. वाड्याच्या नगारखान्यावर नौबत झडत होती. पेशव्या आल्याची वर्दी साऱ्या गावभर पसरत होती. नाना, रामशास्त्री उभे होते. उपरणे सावरीत नाना पुढे झाले. काय नाना, केव्हा पोहोचला? 2 प्रहर दिवस असताच आम्ही मुक्काम गाठला, नाना म्हणाले. बोलता बोलता माधवरावांचे लक्ष पाठीमागे गेले. पाठीमागे रामजी उभा होता. हातातील पोहची सारखी करत माधवरावांनी विचारले, रामजी, जी, काय करतायत तुमच्या मालकीणबाई? देवळात गेल्यात जी. इतर मंडळींकडे वळून माधवराव म्हणाले, चला, आपणही देवदर्शन करूनच वाड्यात जाऊ. माधवराव मंदिराच्या दिशेने निघाले. पाठोपाठ पटवर्धन, घोरपडे, नाना, त्रिंबकराव, इच्छारामपंत ढेरे, दरेकर ही मंडळी जात होती. देवालयाजवळ ते पोहोचले. प्रवेशद्वारी सेवक उभे होते. माधवराव पुढे झाले. त्यांनी प्रवेशद्वारातून आत पाऊल टाकले. समोरच्या चिंचोळ्या ओवरीतून त्यांनी पाहिले. देवालयाचे अंगण मोकळे होते. अचानक हसण्याचा आवाज त्यांच्या कानांवर आला.
चारी बाजूंनी ओवऱ्यांनी बंदिस्त असलेल्या देवालयाच्या अंगणातून एक दासी हसत पळत होती. तोच दुसरी धावताना दिसली. त्याचवेळी कुठल्या तरी ओवरीतून आवाज उठला, "साई सुट्ट्यो!" माधवराव गर्कन वळले. पाठीमागून येणाऱ्या शास्त्रीबुवांना सावरता आले नाही. माधवरावांचा धक्का त्यांना लागला. माधवराव कुजबुजले. "बाहेर चला." वाट काढीत गडबडीने माधवराव बाहेर आले. पाठोपाठ सारी माणसे आली. ती गोंधळात पडली होती. शास्त्रीबुवांनी विचारले, "का श्रीमंत? आत खेळ चाललाय वाटतं. त्यात व्यत्यय नको. आपण तोवर इथंच बसू." आपले हसू दाबण्याचा रामशास्त्री प्रयत्न करीत होते. नाना तोंड फिरवून उभे होते. काय बोलावे ते कोणालाच कळत नव्हते. असा थोडा वेळ गेला आणि रामजी तेथे आला. सारी मंडळी देवळासमोर उभी असलेली पाहून त्याने विचारले, "सरकार, बाहेर का उभे?" "रामजी, अरे आत खेळ चालला आहे," माधवरावांनी सांगून टाकले. "मग त्यो सोपस्तवर बाहेर उभं राहणार का काय?" "थांब रामजी, होऊ दे त्यांचं. आम्हाला गडबड नाही." "छ्या!" ती कल्पना न पटून रामजी म्हणाला, "असं झालंय का कधी?" माधवरावांच्याकडे न पाहता रामजी आत घुसला. चौकात येताच त्याने पाहिले, एका ओरीतून रमाबाई हसत बाहेर पडत होत्या. पाठोपाठ विठी धावत होती. दोघी मोठ्याने हसत होत्या. रामजीने हाक मारली, "अक्कासाब!" रमाबाई थांबल्या. त्यांनी रामजीला पाहिले. कपाळीचा घाम पदराने टिपत रामजीजवळ येत त्या म्हणाल्या, "काय रामजी काका? काय काय? सरकार कवा धरणं दारात येऊन छान उभी आहेत." "खरं?" रमाबाईंनी विचारले. "काहीतरीच सांगतोय रामजी काका," नाक उडवत विठी म्हणाली. तोवर रमाबाईंच्या इतर सख्या तेथे गोळा झाल्या होत्या. त्या सर्वांवर नजर टाकीत रामजी विठीला म्हणाला, "तू लई शानी. एवढी नौबत झडली ती बी ऐकू आली नाही. सरकार आत येऊन तुमचा खेळ बघून माघारी वळलं तरी बी खेळतायसाच. खेळ का सोंग? बघ जा, दारात उभा आहेत." "अगोबाई," म्हणत रमाबाईंनी तोंडावर हात नेला. चटकन पदर सावरून त्या चालू लागल्या. पाठोपाठ साऱ्या जणी जात होत्या. रामजी काका पुढे झाला. रामजीला बाहेर येताना पाहून सारे बाजूला झाले. मंदिराबाहेर येताच रमाबाईंची नजर माधवरावांच्याकडे क्षणभर गेली. माधवरावांच्या चेहऱ्यावर मिस्किल हसू होते. क्षणात रमाबाईंची नजर खाली वळली आणि त्या झटकन पुढे झाल्या. वाड्याच्या अलीकडच्या दरवाजातून त्या दिसेनाशा झाल्यावर माधवराव मंदिराकडे वळले. मंदिराबाहेर चढाव काढून माधवरावांनी मंदिरात प्रवेश केला. गाभाऱ्यात शेंद्राने मढवलेली स्वयंभू श्री चिंतामणीची 1.5-2 हात उंचीची बैठी मूर्ती होती. दोन्ही बाजूंच्या पेटत्या समयांच्या उजेडात गाभारा प्रकाशला होता. काही क्षण माधवराव टक लावून त्या मूर्तीकडे पाहत होते. त्यांचे हात जोडले गेले, नेत्र मिटले गेले. सारे हात जोडून उभे होते. रामशास्त्रींचे ओठ पुटपुटत होते. जेव्हा माधवरावांनी डोळे उघडले तेव्हा पुजाऱ्याने त्यांच्या हाती फुले दिली. ती देवाला अर्पण करून माधवराव परतले. सारे समोरच्या मंडपात आले. तेथून देवाचा गाभारा दिसत होता. तिथल्या फरशीवर माधवराव बसू लागलेले पाहताच इच्छाराम पंत पुढे होऊन म्हणाले, "थांबावं श्रीमंत, एवढ्यात बैठक येईल. आपण सरळ इकडे याल याची कोणालाच कल्पना नव्हती." माधवराव हसून म्हणाले, "नको पंत, आम्ही खालीच बसतो. देवाच्या दरबारात आमची हीच जागा योग्य आहे. काय म्हणता शास्त्रीबुवा?" "खरंय श्रीमंत, सर्वांवर सत्ता त्याची, पण हे फार थोड्यांच्या लक्षात येते. जे जे घडते ते त्याच्याच आज्ञेनं आणि इच्छेनं." माधवराव फरशीवर बसले होते. ते रामशास्त्रींना म्हणाले, "पण शास्त्रीबुवा, श्री गजाननानं जी जबाबदारी टाकली
ती आम्ही कशी पेलणार हे कळत नाही. का? आमचं वय लहान, अनुभव, आच आणि राज्याची परिस्थिती एवढी बिकट. तंजावरपासून अटकेपर्यंत दरारा असलेली मराठी दौलत चारी बाजूंनी खिळखिळी झालेली. निजाम हैदरांसारखे प्रबळ शत्रू जुना अपमान भरून काढण्यासाठी सज्ज झालेले. उत्तरेत कोणाचा पायपोस कोणाच्या पायात नाही, सरदारात एकी नाही, घर कर्जबाजारी झालेले, वडीलधाऱ्या माणसांचा आधार नाही. ह्या परिस्थितीत अकाली अचानक पडलेल्या एवढ्या मोठ्या जबाबदारीने मन अगदी अस्वस्थ होऊन जाते. कैक वेळी रात्रीच्या रात्री डोळ्याला डोळा लागत नाही. श्रीमंत, ज्याने ही जबाबदारी टाकली त्याला त्याची काळजी. आपण गणेश स्तोत्र नेहमी पठन करता. ती नावे आठवलीत तरी ही चिंता दूर होईल. तो मंगलमूर्ती आहे, विघ्नहर्ता आहे. त्याचेच नाव सिद्धिविनायक आहे. त्याच्यासारखा पालक असता भीती कसली? शास्त्रीबुवा, ते खरं, पण आमचं वय पडलं लहान. वयावर का कर्तबगारी अवलंबून असते श्रीमंत? तसं असतं तर 16व्या वर्षात तोरणा सर करून छत्रपतींनी मराठी राज्याची मुहूर्तमेढ रोवली नसती. विसरता तुम्ही, माधवराव निश्वास सोडून म्हणाले. कुठे तो थोर युगपुरुष आणि कुठे आम्ही? त्या शिवछत्रपतींना जिजामातोश्रींचा आधार होता. दादोजी कोंडदेवांसारखे मुत्सद्दी सल्लामसलत देणारे होते. तानाजी येसाजीसारखे प्रखर स्वामिनिष्ठ सेवक होते. एका माणसाची बुद्धी राज्यस्थापनेला उपयोगी पडत नाही शास्त्रीबुवा. मग आपणाला तरी काय कमी आहे? गोपाळराव पटवर्धनांनी विचारले. नाना शास्त्रीबुवांच्यासारखी माणसे आपल्याकडे आहेत. घोरपडे, विंचुरकर, दरेकरांसारखे खंदे वीर आहेत. विस्कटलेली घडी हा म्हणता बसवता येईल. जेव्हा तो भाग्याचा दिवस उजाडेल तेव्हा खरं, माधवराव म्हणाले. आमची सर्व भिस्त तुमच्यासारख्या अनुभवी मंडळींवरच आहे. तुम्ही आहा म्हणून तर ह्या जबाबदारीची भीती आम्हाला वाटत नाही. त्याच हेतूने आम्ही तुम्हाला इकडे घेऊन आलो. बोलता बोलता केव्हा अंधार पडू लागला हेही कळले नाही. मंदिराच्या प्रवेशद्वाराशी जेव्हा मशाली पेटवल्या गेल्या तेव्हा सारे भानावर आले. माधवराव उठले. ते नानांना म्हणाले, नाना, उद्याच्या अभिषेकाची सर्व व्यवस्था झाली ना? होय. वेळ होऊ देऊ नका. उद्या आपल्याला परतायचं आहे. तशी ताकीद दिली आहे. चला वाड्यात जाऊ. देवदर्शन घेऊन सारे वाड्याकडे वळले. छबिन्याच्या शिपायांचे मुजरे घेऊन माधवराव दिवाणखान्यात वळले. शामदान्या समयांच्या उजेडात दिवाणखाना उजळला होता. छताला टांगलेल्या झुंबरांचे लोलक आत येणाऱ्या वाऱ्याबरोबर किणकिणत होते. दिवाणखान्यात गालिच्यांची बैठक अंथरली होती. मध्यभागी जरी कलाबतूनं सजलेली बैठक होती. माधवराव बैठकीवरील मखमली लोडाला टेकून बसले. त्यांच्या आज्ञेने सारे स्थानापन्न झाले आणि पाहता पाहता बैठक जुन्या नव्या आठवणींनी रंगली. ती थेट भोजनाची वर्दी येईपर्यंत. भोजन आटपून माधवराव जेव्हा परत दिवाणखान्यात आले तेव्हा चंद्र उगवला होता. माधवराव एकटेच दिवाणखान्यात उभे होते. महिरपी खिडकीतून दिसणारा चंद्रोदय ते पाहत होते. चंद्रप्रकाशात नदीपर्यंतचा मुलूख डोळ्यात भरला होता. सर्वत्र निस्तब्ध शांतता वावरत होती. सारे वातावरण गूढ बनून गेले होते. पडद्याच्या झालेल्या सळसळीने ते भानावर आले. माधवरावांनी चमकून मागे पाहिले. विड्याचे तबक हाती घेऊन रमाबाई उभ्या होत्या. या ना, माधवराव वळत म्हणाले. रमाबाई आत आल्या.
पुढे केलेल्या तबकातील विडा माधवरावांनी हाती घेतला व ते म्हणाले, आम्ही क्षमा मागायला हवी. का? आमच्या अकस्मात येण्यानं आपल्या खेळाचा विरस झाला ना? मला वाटलं. रमाबाई थांबल्या. काय वाटलं? बोला ना. मला वाटलं इकडून रागावणं झालं असेल. कशासाठी? आम्ही खेळत होतो म्हणून. माधवराव हसले. हसता हसता गंभीर झाले. ते म्हणाले, हेच आपले खेळण्याचे बागडण्याचे दिवस. ते आपल्याला मिळत नाहीत हा आमचा दोष. रमाबाई गोंधळून माधवरावांच्याकडे पाहत होत्या. क्षणभर रमाबाईंना निरखीत माधवराव एकदम विषय बदलीत म्हणाले, खरंच तुम्हा मुलींची जात फार निराळी. आमच्या काही ध्यानी येत नाही. प्रश्नार्थक मुद्रेने रमाबाईंनी माधवरावांच्याकडे पाहिले. माधवराव हसून म्हणाले, आता पहा ना, काल परवापर्यंत परकरात वावरणाऱ्या तुम्ही अकाली शालू नसण्याचा प्रसंग येताच केवढ्या गंभीर व पोक्त दिसू लागला, विचार करू लागला. चला, काहीतरीच. महालाच्या दरवाजापाशी कोणीतरी उभे होते. कोण? माधवरावांनी विचारले. मी, विठीजी. विठी आत आली. का आलीस? मामीसाहेबांनी बोलवलंय जी. कुणाला? मला? माधवरावांनी विचारले. रमाबाई खुदकन हसल्या. माधवराव शरमले. विठी हसूदाबीत म्हणाली, बाईसाहेबांना. त्या म्हणाल्या, उद्या लवकरच उठायचंय, रात्र फार झाली. हो, ठीक आहे. जा तुम्ही. रमाबाई जाताच माधवरावांनी हाक मारली. कोण आहे बाहेर? जी म्हणत श्रीपती आत आला. खाली सदरेवर मंडळी आहेत का? जी आहेत. त्यांना वर पाठवून दे आणि तू दाराशी उभा राहा. कोणाला आत फिरकू देऊ नको. थोड्या वेळात दिवाणखान्यात रामशास्त्री, नाना, घोरपडे, पटवर्धन, रास्ते, ढेरे प्रवेश करते झाले आणि दाराशी श्रीपती खडा राहिला. मध्यरात्र उलटून गेल्यानंतर सारे दिवाणखान्याच्या बाहेर पडले. माधवराव शय्यागृहाकडे जात होते. श्रीपती त्यांच्या मागोमाग जात होता. वाड्यात सामसूम होती. मधला चौक चांदण्यात न्हाऊन निघाला होता. शय्यागृहाच्या पूर्वाभिमुख महिरपी खिडकीतून माधवराव दक्षिणेच्या इमारतीकडे पाहत होते. नकळत त्यांच्या तोंडून निश्वास बाहेर पडला आणि ते पलंगाकडे वळले. पहाटे स्नानसंध्या आटोपून माधवराव जेव्हा आपल्या महाली आले तेव्हा रमाबाई तेथे हजर होत्या. माधवरावांच्या मस्तकावरील पगडी, अंगातील चुणीदार अस्तन्यांचा अंगरखा, पायातील तंग सुरुवार पाहून रमाबाई चकित झाल्या. माधवरावांच्या कपाळीचा केशरी गंधाखालील कस्तुरीचा टिळा निरखित असलेल्या रमाबाईंना माधवरावांनी विचारले, काय पाहता? बाहेर जाणं होणार आहे ना? हो, श्रींच्या दर्शनाला जाणार आहो. येणार का? मी जाऊन आले. मामीसाहेब व मी मिळूनच गेलो होतो. नशीबवान आहेत मामीसाहेब. आम्हाला ते भाग्य लाभेल का? कसलं? अजाणतेपणी रमाबाईंनी विचारलं. आपल्या सोबतीचं? चला, काहीतरीच आपलं. आपली आज्ञा असेल तर. आपल्याला आज्ञा कोण करणार? ही तर आमची विनंती आहे. रमाबाई खुदकन हसल्या. एवढ्यात आले हं? म्हणत त्या लगमगीनं बाहेर पडल्या. जेव्हा त्या परत आल्या तेव्हा त्यांच्याबरोबर रामजी होता. सरकार, आणखीन कोणाला बरोबर घ्यायचं? रामजीने विचारले. कशाला? जवळच तर जायचंय. एवढ्यात येऊ आम्ही. देवालयाच्या दरवाज्याशी रामजी उभा राहिला आणि रमा माधवरावांनी बैठ्या दरवाजातून आत प्रवेश केला. चारी बाजूंच्या ओवऱ्या न्याहाळीत दोघे जात होते. देवालयात दोघे उभे राहिले. पुजाऱ्याने दिलेली फुले, हळदी कुंकू देवाला वाहून झाल्यावर
तीर्थ घेऊन माधवराव माघारी वळले. गाभाऱ्यातला पुजारीही लगबगीनं बाहेर गेला. देवाच्या मंडपात रमा माधवराव उभे होते. माधवरावांनी विचारले, तुम्हाला ही जागा आवडते ना? मी काय पहिल्यांदा आली इथं? आज अभिषेक आहे, संध्याकाळी परतायचं आहे, नाहीतर आपण नदीकाठावर गेलो असतो. पुन्हा केव्हा तरी जरूर करू. आपल्याला आवडेल ते ठिकाण. ती जागा फार सुंदर आहे. प्रशस्त घाट आहे. या घाटावर जरा वरच्या बाजूला जाऊन उभं राहिलं व पाहिलं की काळ्या फत्तरांनी रेखत गेलेला नदीकाठ डोळ्यात भरतो. नदीच्या पात्रावरून वाऱ्याबरोबर सळसळत येणाऱ्या लाटा मनाचे तरंग उठवतात. नदीच्या दोन्ही बाजूंना पसरलेले विस्तीर्ण मळे आणि वरचे निळेभोर आकाश मनाला भुरळ घालते. ती जागा मला फार आवडते. आपल्यालाही ते ठिकाण आवडेल. जेव्हा सवड होईल तेव्हा जरूर मी तुम्हाला त्या ठिकाणी घेऊन जाईन. रमाबाई काही बोलल्या नाहीत. त्या माधवरावांच्या चेहऱ्याकडे पाहत होत्या. माधवराव भान विसरून सांगत होते, किती लवकर दिवस जातात, नाही? तुम्हाला आठवतं? मातोश्रींच्या समवेत आम्ही येथे आलो होतो. तू परकरी पोर होतीस. आपण याच ओटीवर खेळत होतो. खड्यांचा डाव खेळताना माझ्यावर उलटला. मी चिडलो. तू ओणवी होऊन खडे वेचीत असता मी तुझ्या पाठीत बुक्की घालून पळालो. तू कळवळलीस आणि दुसऱ्या ओवरीत जेथे मातोश्री बसल्या होत्या तिकडे रडत गेलीस. भीतीनं माझा जीव थरारला. तू तक्रार सांगत असता मी अडून ऐकत होतो. तुझी तक्रार ऐकून साऱ्याजणी तुलाच हसल्या. मातोश्री म्हणाल्या, खुळी कुठली? अगं, नवऱ्यानं मारलेलं कोणी चार चौघात सांगतं का? मी सांगेन हं माधवाला. रमाबाई आश्चर्यचकित होऊन त्या ऐकत होत्या. त्या म्हणाल्या, आपल्याला आठवण आहे तर. मला वाटलं आपण सारं विसरला असाल. ह्या मधुर आठवणी का कुणी विसरतं? उलट त्या तर जन्माच्या सोबती होऊन राहतात. ह्या जागे इतक्या सुंदर आठवणी कुठल्याच नाहीत. वारंवार माझ्या मनात त्या घोळत असतात. त्यांनी माझ्या थकल्या मनाला दिलासा मिळतो. अनेक वेळा तीर्थरूपांच्या सह मी इथे आलो आहे. नदीकाठावर मनसोक्त खेळलो आहे. कंटाळा आला की केव्हाही पागेतील घोडी सोडावी, रिसालदार बरोबर घ्यावे आणि थेऊर गाठावे, असे अनेक वेळा झालेले आहे. या थेऊरला आले की समाधान वाटते. देवाच्या वास्तव्याची जाणीव खरोखर इथेच होते. आपल्याला एक विचारू का? विचारा ना, माधवराव म्हणाले. काल मी आले तेव्हा कानांवर आलं की श्रींच्या अभिषेकासाठी पुण्याहून फुलं आणवून घेतली आहेत. उपाध्याय सांगत होते की इथे फुलं मिळत नाहीत. झाडं लावली तरी उन्हाळ्यात पाण्याच्या अभावी ती टिकत नाहीत. श्रींच्या पूजेस्तव इथे सदैव फुलणारी बाग हवी असं वाटतं. छान, आवडलं आम्हाला. पुन्हा जेव्हा तुम्ही येथे याल तेव्हा जरूर हा बदल झालेला तुम्हाला दिसेल. चला, आपण निघू. परत अभिषेकाला यायचं आहे. अभिषेक आटोपून भोजन व्हायला 2 प्रहर झाले. माधवराव भोजन उरकून जेव्हा माडीवर गेले तेव्हा त्यांच्या महालात रमाबाई विड्याचे नक्षीदार रौप्य तबक घेऊन उभ्या होत्या. तबकात एक गोविंद विडा होता. रमाबाईंनी तबक पुढे केले. तेव्हा माधवरावांनी विचारले, आपलं भोजन झालं ना? हो. आम्हाला विडा नको का? आश्चर्याने रमाबाईंनी विचारले. आम्ही नेहमी पाहतो आपण एकच विडा आणता. एकट्याने विडा खाण्यात काय रंगत? मी खाईन की नंतर? नंतर ते चालायचं नाही. आपण विडा घेऊन आलात तर आम्ही विडा स्वीकारू. घ्यावा ना, असं काय करायचं ते? आर्जवाने रमाबाई म्हणाल्या. विडा घेऊन या.
रमाबाई वळल्या आणि गडबडीने खाली गेल्या. माधवरावांच्या चेहऱ्यावर मिस्किल हसू होते. जेव्हा रमाबाई परत आल्या तेव्हा तबकात 2 विडे दिसत होते. माधवरावांनी एक विडा उचलला आणि ते म्हणाले, "घ्या ना." लाजत रमाबाईंनी विडा घेतला. "निघायची तयारी झाली ना?" माधवरावांनी विचारले. "हो," रमाबाई कशाबशा म्हणाल्या. पाहता पाहता रमाबाईंचे नाजूक ओठ रंगले. माधवराव म्हणाले, "अरे वा, विडा रंगला तर." "मग विडा रंगतोच, आपलाही रंगला आहे." "विडा उगीच रंगत नाही." डोळे मिचकावीत माधवराव म्हणाले. "म्हणजे मी नाही समजले." "तुम्हाला माहीत नाही?" विडा रंगणे हा संकेत आहे. पती पत्नींच्या उभयतांवरील प्रेमाखेरीज विडा रंगत नाही असं म्हणतात. काहीतरीच तुमचं. का पटत नाही? बोला ना. क्षणभर रमाबाईंनी माधवरावांना न्याहाळले आणि त्या म्हणाल्या, "ते समजायला का विडा रंगावा लागतो?" माधवरावांनी त्या वाक्याबरोबर चमकून वर पाहिले. रमाबाई कावऱ्या बावऱ्या झाल्या. माधवरावांची नजर चुकवीत गडबडीने त्यांनी चटकन तबक उचलले आणि त्या वळल्या. माधवरावांनी हाक मारली. "अहो." पण ती हाक ऐकायला त्या थांबल्याच नाहीत. गडबडीने त्या जिना उतरून गेल्या देखील. भरभर पायऱ्या उतरून त्या जिन्याच्या तळाशी आल्या. तेथे मैना उभी होती. रमाबाईंची छाती धडधडत होती. सारा चेहरा घामेजला होता. मैनेच्या लक्षात आले. तिने विचारले, "काय झालं अक्कासाब?" तिच्या हातात तबक देत रमाबाई म्हणाल्या, "गप्प बैस, काही बोलू नको, चाटळ कुठली." आणि एवढं बोलून त्या चालू लागल्या. मैना रमाबाईंच्या पाठमोऱ्या आकृतीकडे आश्चर्यानं पाहत होती. सायंकाळी उन्हे कल्ल्यावर माधवराव वाड्याबाहेर पडले. देवदर्शन आटोपून ते बाहेर आले. गावचे पाटील वगैरे अधिकारी मंडळी बाहेर दारात उभी होती. माधवराव पाटलांना म्हणाले, "पाटील, चिंतामणीच्या पूजेसाठी इथं भरपूर फुलं मिळत नाहीत असं आम्ही ऐकतो. तरी चालू पावसाळ्यात पुण्याहून सरकारीतून फुलझाडे आणवून घ्या. उन्हाळ्यात नदीहून पाणी आणण्यासाठी स्वतंत्र माणसांची नेमणूक बागेवर करा. आम्ही पुन्हा येऊ तेव्हा वाड्यात व मंदिराच्या आवारात बाग झालेली आम्हाला दिसावी." "जी हुजूर," पाटील म्हणाले. "मी पुण्याला जाताच येथल्या बागेची व्यवस्था करीत आहे. येतो आम्ही." वाड्यासमोर सारी मंडळी स्वार झाली. घोडी चालू लागली. उजव्या बाजूला घोरपडे होते. डाव्या बाजूला गोपाळराव पटवर्धन होते. गोपाळराव म्हणाले, "लवकर जायला हवं, नाहीतर पुणं गाठायला रात्र होईल श्रीमंत." गोपाळराव का कोणास ठाऊक, पण ठेऊर सोडताना मन खिन्न होऊन जातं. आम्ही चिंचवडलाही अनेक वेळा गेलो, पण तेथे हा अनुभव आला नाही. या जागेची ओढ काही निराळीच आहे. काही जागा मनाला विलक्षण ओढ लावतात. एव्हाना घोडी गावाबाहेर आली होती. माळावरून दूरवर गेलेला नागमोडी रस्ता दिसत होता. सायंकाळची वेळ होती. वातावरण प्रसन्न होते. डाव्या बाजूला उभ्या असलेल्या डोंगर शाखा निळसर रंग घेऊन उभ्या होत्या. त्या डोंगर शाखांच्या पायथ्यापर्यंत पसरलेला तुरळक झाडांनी सजलेला विस्तृत मुलूख माधवरावांनी एकवार न्याहाळला आणि घोड्याला टाच दिली. घोडी उधळली आणि पाहता पाहता धुरळ्याचे लोट उधळीत भरधाव वेगानं घोडी पुण्याची वाट कापू लागली. दिवसपाळीचे छबिन्याचे शिपाई दिल्ली दरवाजाजवळ हजर झाले होते. दिल्ली दरवाजातून माणसांची वर्दळ, सेवकांची धावपळ चालू होती. दरवाजाच्या उजव्या बाजूला मोत्तद्दारांनी धरून ठेवलेली 3-4 घोडी पाहिल्यावर
कोणीतरी खासे सरदार आल्याची जाणीव होत होती. त्याचवेळी वाड्यास सबोनील रस्त्याने पालखी येताना नजरेस पडली. पालखी पाहताच वर्दीकरी घाईघाईनं वाड्यात शिरला आणि थोड्याच वेळात दुपेटा सावरीत नाना फडणीसांची किडकिडीत पगडी धारण केलेली मूर्ती दिल्ली दरवाजात आली. वाड्यासमोर पालखी उभी राहताच रामशास्त्री पालखीतून उतरले. नाना फडणीसांनी केलेल्या अभिवादनाचा स्वीकार करून ते त्यांच्यासह वाड्यात प्रविष्ट झाले. चालताना रामशास्त्री म्हणाले, नाना, आज तरी श्रीमंतांची भेट होईल ना? रामशास्त्री बुवा, आपल्या आधीच गोपाळराव पटवर्धन आले आहेत, पण अद्याप श्रीमंत देवघरातून बाहेर आलेले नाहीत. नाना म्हणाले, श्रीमंतांचं पूजेकडे बरंचसं लक्ष दिसतं. रामशास्त्री म्हणाले, हो ना, श्रीमंतांच्यावर कसलाही प्रसंग आला तरी ते नित्याची पूजा वाचन झाल्याखेरीज कोणत्याही कामाला हात घालीत नाहीत. असं रामशास्त्री मान डोलावून म्हणाले. त्याचवेळी एक सेवक आत धावत आला. नाना फडणीसांच्या कानाशी तो काहीतरी म्हणाला. मी आलोच एवढ्यात. त्यांनी सेवकाची पाठवणी केली आणि रामशास्त्र्यांकडे वळून पाहिले. शास्त्रीबुवा, आपण खाशा सदरीत बसावं. तेथे पटवर्धन आहेत. तोवर मी तुळशीपत्रे का आली नाहीत याची चौकशी करून येतो. कसली तुळशीपत्रे? अनुष्ठान चालू आहे ना. आज समाप्तीचा दिवस. तुळशीपत्रांची कसूर जर श्रीमंतांच्या ध्यानी आली तर ती माफ व्हायची नाही. आणि पाहता पाहता नाना निघून गेले. काही क्षण रामशास्त्री उभे होते. वाड्याच्या दारात कुठून तरी मंत्रघोष ऐकू येत होता. रामशास्त्र्यांनी एक सुस्कारा सोडला आणि त्यांनी खाशा सदरेकडे पावले वळवली. खाशा सदरेत घोरपडे, पटवर्धन वगैरे सरदार हास्यविनोद करीत बसले होते. रामशास्त्र्यांना पाहताच सारे चुपचाप राहिले. रामशास्त्र्यांनी सदरेत प्रवेश केला. गोपाळराव पटवर्धन गडबडीने उठून समोर आले. त्यांना रामशास्त्री म्हणाले, गोपाळराव, आपण आज जाणार ना? हो ना, पण श्रीमंतांची गाठ घेतल्याखेरीज जाणार कसा? तेही खरंच. आम्ही त्यामुळेच 2 दिवस पुण्यात अडकून राहिलो, घोरपडे म्हणाले. एका कडेला बसून ऐकणारे गंगोबा तात्या खुदकन हसले. साऱ्यांचे लक्ष तिकडे गेले. गंगोबा तात्या म्हणजे दरबाराची जुनी आसामी, वयस्क आणि राघोबा दादांच्या मर्जीतली. का तात्या, हसलात का? अहो, हसू नको तर काय रडू? नंदी भेटला तर महादेव भेटत नाही आणि महादेव भेटला तर नंदीची गाठ पडत नाही, असं झालंय. बरं, एकाचं दर्शन घेऊन पुरं होत नाही, शिंचित ती एक भानगड आहे. आम्ही नाही समजलो, घोरपडे म्हणाले. अहो, त्यात समजायचंय काय? दादासाहेब भेटले तर रावसाहेब भेटत नाहीत आणि दोघे भेटल्याखेरीज परवानगी मिळत नाही. गंगोबा हसले. सारे त्यात सामील झाले. रामशास्त्री अकारण उपरणे झटकून उभे राहिले. सारे स्तब्ध झाले. टपोऱ्या मोत्यांच्या भिगबाळीनं शोभिवंत झालेली कानाची पाळी लाल बुंद दिसू लागली. कपाळीचा गंधाचा पट्टा आठ्यांनी आकुंचित झाला. आपली धारदार नजर गंगोबांवर रोखून शास्त्रीबुवा म्हणाले, तात्या, आता एवढंच सांगा की महादेव कोण आणि नंदी कोण? नाही, त्याचं असं. गंगोबा तात्या चाचरत म्हणाले, मी तसं म्हणण्याचा. समजलं, रामशास्त्री म्हणाले. तात्या, तुम्ही दरबारची जुनी माणसं. खाशा स्वाऱ्यांबद्दल काय बोलायचं, कुठं आणि कसं याची जाणीव तुम्हाला असायलाच हवी. एखाद्या वेळी ही जबान घात करून बसेल, तिची काळजी घ्या. आणि एवढे बोलून रामशास्त्री झटकन बाहेर पडले. ते 4 पावले गेले असतील नसतील तोच नाना फडणीस समोरून आले. का, शास्त्रीबुवा, लवकर उठलात?
जवळजवळ मस्तकावर आलेल्या सूर्याकडे रामशास्त्र्यांनी पाहिले आणि ते म्हणाले, लवकर? नाना, आम्ही श्रीमंतांच्यासारखे स्वतंत्र थोडेच आहोत. चाकरीचे सेवक आम्ही. न्यायासनाची जोखीम. कचेरीत काय म्हणत असतील. पण श्रीमंत येतील एवढ्यात. त्यांचा आग्रह धरणारा मी कोण? मी 2 दिवस येऊन जातो आहे. कचेरीच्या वेळेआधी भेट घडत नाही. संध्याकाळी यावं तर पोथी वाचन, कीर्तन हे चालू. श्रीमंतांना आम्ही येऊन गेल्याचे कळवा. जेव्हा आज्ञा होईल तेव्हा भेटीला येईन मी. नाना रामशास्त्र्यांच्या मागे जात होते. शास्त्रीबुवांचा संताप त्यांना माहीत होता. तेवढ्यात त्यांचे लक्ष जाणाऱ्या श्रीपतीकडे गेले. त्यांनी हाक दिली, श्रीपती. जी म्हणत श्रीपती आला. सरकार दिवाणखान्यात आलेत. तुम्हालाच बोलवायला सांगितले त्यांनी. शास्त्रीबुवा, नाना आनंदानं म्हणाले. शास्त्रीबुवा वळले. नाना म्हणाले, श्रीमंत दिवाणखान्यात आले आहेत. आपण क्षणभर थांबा. मी श्रीमंतांना वर्दी देतो. रामशास्त्र्यांनी संमतीदर्शक मान हलवली आणि श्रीपतीबरोबर नाना जिन्यावरून गेले. काही वेळाने श्रीपती आला आणि त्याने रामशास्त्र्यांना बोलवण्याची वर्दी दिली. माधवराव आपल्या महालात मंचकावर बसले होते. शास्त्रीबुवा जाताच ते उठून उभे राहिले. शास्त्रीबुवांनी केलेल्या अभिवादनाचा स्वीकार करून ते म्हणाले, या शास्त्रीबुवा, आम्हाला नानांनी सांगितलं की 2 दिवस आपण येऊन गेलात पण आपली भेट होऊ शकली नाही. खरं आहे ते श्रीमंत. स्नानसंध्या, जप वगैरे आटोपायला वेळ लागतो. या गोष्टी मनाजोग्या झाल्या नाहीत तर मनाला प्रसन्नता वाटतच नाही. खरं आहे. पण एवढं कसलं तातडीचं काम काढलं? तातडीचं नाही, रामशास्त्री म्हणाले, पण आता उरलेले आयुष्य गंगेच्या काठी ईश्वर चिंतनात काढावे असे वाटते. तेव्हा आपल्या सेवेतून मुक्तता व्हावी एवढीच इच्छा व्यक्त करण्यासाठी मी आलो होतो. माधवरावांचा स्वतःच्या कानांवर विश्वास बसत नव्हता. नानांनाही तो धक्का अकल्पित होता. स्वतःला सावरीत रामशास्त्री खंबीर आवाजाने म्हणाले, श्रीमंत, ही न्यायाधीशाची जागा फार जोखमीची. निर्णय निश्चित करण्यासाठी फार श्रम व वेळ जातो. त्यामध्ये वेदाध्ययन व नित्यपाठही होत नाहीत. तेव्हा ठरवलं की गंगेकाठी जावं व निवांतपणे ईश्वर सेवेला वाहून घ्यावं. पण शास्त्रीबुवा, हा निवृत्तीचा मार्ग एकदम का सुचला? तुम्हाला माहीत आहे आम्ही तुम्हाला केवढे मानतो ते. राज्याच्या अशा बिकट परिस्थितीत आपल्यासारख्या वडीलधाऱ्या माणसांचा आम्हाला मोठा आधार वाटतो. तेही खरंच, पण आम्ही कोणाचा आधार शोधायचा? का? आम्ही नाही? रामशास्त्री कारण नसता खाकरले. त्यांनी उपरणे झटकले. श्रीमंत, स्पष्ट बोलतो याची माफी असावी. आपण ब्राह्मण आहात. वेदाध्ययन, स्नानसंध्या, जप-तप हाच खरा ब्राह्मण धर्म. तो आपण कटाक्षाने पाळता याचं आम्हाला कौतुक वाटतं. पण श्रीमंत, आपण ब्राह्मण असून क्षात्रधर्म स्वीकारला आहे. आपण पंतप्रधान आहात. राज्याची जबाबदारी आपल्या शिरावर आहे. प्रजापालन हे आपलं कर्तव्य. किंबहुना तो तुमचा धर्म आहे. ती कर्तव्य कुणी करायची? जेव्हा आम्ही येऊ तेव्हा आपण होम हवनात, पूजेत, अनुष्ठानात गर्क. आमच्यासारख्या अधिकाऱ्यांनी सल्लामसलत घ्यायची. ती कोणाची? स्तंभित होऊन माधवराव ते ऐकत होते. भानावर येत ते म्हणाले, पण शास्त्रीबुवा, आम्हाला वाटले की आपण तरी आमचं. थांबलात का श्रीमंत? बोला. कौतुक करू हेच ना? जरूर. आपणाला वेदाध्ययन, जपतप करायचं असेल तर त्याला कोण आडकाठी करील? त्यासारखं पवित्र कर्तव्य नाही. पण काय?
पण ते मसनदीवर बसून नव्हे. जर राज्याची कर्तव्ये पार पाडून हे करता येत नसेल तर श्रीमंत, माझा आपल्याला स्पष्ट सल्ला आहे, मसनद सोडा. मी आपणाला साथ देईन. आपण दोघेही गंगाकाठी जाऊ आणि तेथे उर्वरित आयुष्य घालवू. माधवरावांना काय बोलावे हे सुचत नव्हते. सुन्न होऊन ते ऐकत होते. रामशास्त्री बोलत होते. श्रीमंत, काय चाललंय हे? दरबारचे मानकरी तासनतास तिष्ठत बसतात. कारभारी राज्यकारभार सोडून तुळशीपत्रे, बिल्वपत्रे गोळा करीत हिंडतात. ज्या शनिवार वाड्यात अटकेपार जाण्याच्या मसलती झाल्या, जेथे भाऊसाहेबांनी कुतुबशहाच्या रक्ताचा विडा उचलला, जेथल्या नौबती हर दिवशी नवीन विजयाच्या बेहोशीत झडल्या, त्याच वाड्यात आज अहोरात्र होम हवनाचे धूर उठत आहेत. श्रीमंत, मुत्सद्यांच्या राजकारणाचा पट जेथे सदैव मांडला जायचा, त्या शनिवार वाड्यात आज जपाच्या नोंदी ठेवल्या जातात. आज आमच्यासारख्या सेवकांनी करावे ते काय आणि निर्णय घ्यावेत ते कशाच्या जोरावर? नाना फडणीसांच्या उभ्या अंगावर मुंग्या चढत होत्या. माधवरावांचा शीघ्र कोप सगळ्यांना माहीत होता. उभ्या आयुष्यात त्यांच्या तोंडावर एवढे बोलायला कोणी धजले नव्हते. नाना म्हणाले, रामशास्त्री, कुणाला बोलत आहे? माधवरावांनी त्यांना हाताच्या खुणेने थांबवले व म्हणाले, थांबा, बोलू दे त्यांना. कटू असलं तरी सत्य आहे ते. चूक आमची झाली आहे, आम्हाला ऐकून घेतलेच पाहिजे. रामशास्त्री स्वतःला सावरीत म्हणाले, तसं नाही श्रीमंत. राज्यकर्त्यांनीच अशी ढिलाई दाखवली तर ती अधिकाऱ्यात पोहोचण्याला वेळ लागत नाही, आणि जिथे इमाने इतबारे सेवा होत नाही तेथे माणसाने राहू नये. आम्हाला पटतं शास्त्रीबुवा, आमची चूक झाली हे आम्हाला मान्य आहे. आम्ही तुम्हाला वचन देतो की यापुढे हा प्रकार घडणार नाही. आपण केव्हाही या. आम्ही आपल्या भेटीची आतुरतेनं वाट पाहत आहोत हे आपल्या नजरेला येईल. गेला ना आमच्यावरचा राग? रामशास्त्री हसले आणि म्हणाले, राग आणि आपल्यावर? श्रीमंत, धन्यावर राग धरून सेवकांनी जायचे कुठे? बर, येतो मी. आज्ञा व्हावी. पण शास्त्रीबुवा, आपण का आला होतात ते समजलं नाही. का आमची कान उघडणी? छे, तसं नाही श्रीमंत. पण वेळ झाला आहे. बाकीची मंडळी खोळंबली आहेत. आपल्या आज्ञेप्रमाणे वेठबिगार बंदीचा हुकूम काढला आहे. छान केलंत. पण तो हुकूम अनेकांना जाचक वाटण्याचा संभव आहे. त्याची मुळीच काळजी करू नका, ते आम्ही पाहू. नमस्कार करून रामशास्त्री निघून गेले. नाना म्हणाले, खाली पटवर्धन, घोरपडे मंडळी पाठवा ना, त्यांना भेटू आम्ही. आणि नाना शास्त्रीबुवांच्या पाठोपाठ निघून गेले. माधवराव मात्र तेथेच उभे होते. अनुष्ठानाचा मंत्रध्वनी त्यांच्या कानावर येत होता. ते खिडकीजवळ गेले. ईशान्येकडील इमारतीकडून होम हवनाच्या धुराचे लोट उठत होते. शनिवार वाड्यावर ते पसरत होते. ते असह्य होऊन माधवराव गर्कन वळले. दारात पटवर्धन, घोरपडे उभे होते. त्यांच्या मुजऱ्यांचा स्वीकार करून माधवराव म्हणाले, या ना, आत या. दोघे आत आले. माधवराव म्हणाले, गोपाळराव, आज जाणार तुम्ही? हो. आईसाहेबांना भेटलात? हो. घोरपडे, तुम्हीही जाणार? जी, गेले 2 दिवस तळ हलवण्याचा विचार करतो आहे. उरळीच्या तहापासून आमचा मुक्काम इथेच आहे. फार दिवस झाले. खरं आहे, पण तुमच्यासारखी, गोपाळरावांसारखी निकटची माणसं जवळून हलू नयेत असं वाटतं. जेव्हा आज्ञा होईल तेव्हा पुन्हा सेवेला हजर आहोत आम्ही. घोरपडे म्हणाले, त्यात संशय नाही. त्याची आम्हाला खात्री आहे.
गोपाळराव, गोविंदहरींना आमचा नमस्कार कळवा. वारंवार क्षेम समाचार कळवीत जा. घोरपडे, मातोश्रींना आमचा नमस्कार सांगा. जेव्हा आम्ही दक्षिणेत येऊ तेव्हा जरूर भेटीला येऊ म्हणून कळवा. दोघे मुजरा करून निघून गेले. श्रीपती आत आला. सरकार, मामा आलेत. पाठवा त्यांना आत. त्र्यंबकराव मामा आत आले. त्यांचा चेहरा प्रसन्न दिसत होता. ते म्हणाले, श्रीमंत, आपण हुकूम केल्याप्रमाणे अश्वशाळेकडे अरब घोडी घेऊन आले आहेत. 12 जनावरे आहेत. सगळी चांगली आहेत? माधवरावांनी विचारले. दृष्टीत ठरत नाही इतकी चांगली आहेत. तेव्हा आपण जरूर आम्ही येऊ, माधवराव म्हणाले. अरे रे, जर आधी सांगितले असते तर. का? काय झालं? घोरपडे तुमच्या पुढेच गेले. त्यांनाही घोडी दाखवली असती. त्यांना घोड्यांची चांगली पारख आहे. तेव्हा मामा, तुम्ही असे करा, तुम्ही घोरपड्यांना पागेकडे यायला वर्दी देण्यासाठी कोणाला तरी पाठवा व नानांनाही बरोबर यायला सांगा. ते सौदा करतील. मी एवढ्यात पोशाख करून खाली येतो. जशी आज्ञा. म्हणून मामा महालाबाहेर पडले. माधवरावांच्या महालात सारे मुत्सद्दी गोळा झाले होते. त्र्यंबकराव पेठे, रास्ते, विंचुरकर, सखाराम बापूंसारखी मंडळी त्यात ठळकपणे दिसत होती. माधवराव लोडाला कलून बसले होते. त्यांची मुद्रा संत्रस्त दिसत होती. निजामाने मराठी राज्यात सुरू केलेल्या धुमाकूळाचा वृत्तांत माधवरावांच्या कानी आला होता. निजामाने पेशव्यांचे खास ठाणे नळदुर्ग काबीज केले होते. अक्कलकोट परगणा मारून ताराज केला होता. सोलापूरवर रोख धरून निजाम भर वेगाने दौडत होता. नानासाहेबांच्या मृत्यूनंतर पेशवाई डळमळीत झाल्याचे पाहून उदगीरच्या पराभवाने खुनशी बनलेला निजाम मराठ्यांचा मुलूख बेचिराख करीत, देवालये उद्ध्वस्त करीत पुण्याच्या रोखाने येत होता. माधवराव सुन्नपणे ते ऐकत होते. त्र्यंबकराव मामांनी आलेले खलिते वाचून दाखवले आणि ते उभे राहिले. काही क्षण कुणीच काही बोलले नाही. माधवरावांच्या तोंडून दीर्घ निश्वास बाहेर पडला. मामा, पुढे काय करावं म्हणता? श्रीमंत, निजामाला वेळीच पायबंद घातला नाही तर तो पुण्याला आल्याखेरीज राहणार नाही. पुणं एवढं सोपं वाटलं होय त्याला? बस, आम्ही निजामावर चालून जायचं. संकटांना तोंड दिल्याखेरीज ती थांबत नाहीत. आजच्या आज पटवर्धन, घोरपडे, निंबाळकर, होळकर यांना तातडीनं खलिते पाठवा. नाना अजून का आले नाहीत? श्रीपतीही अजून आला नाही. मी पाहतो म्हणत त्र्यंबकराव वळले. तोच रावसाहेब म्हणाले, थांबा मामा, येतील एवढ्यात. त्यांना वर्दी गेली आहे. नाना आले. रास्ते दरवाजाकडे पाहत म्हणाले. नाना दरवाजाशी येताच माधवराव कडाडले. काय हे नाना, किती वेळ वाट पाहायची आम्ही? आमचा निरोप पोहोचला नाही? पण नाना शांत होते. माधवरावांचे बोलणे संपताच ते म्हणाले, श्रीमंत, थोडे खाजगी काम आहे. आपण कृपावंत होऊन थोडे बाहेर याल का? सांगा ना इथे काय सांगायचे ते. तशी खास बाब नसती तर. माधवराव उठले. महालाबाहेर येताच नाना म्हणाले, आईसाहेबांनी आपल्याला बोलावलं आहे. आत्ता? हो, जसे असाल तसे. काय झालं? आपली आज्ञा मिळाली होती, पण त्यावेळी आईसाहेबांच्या महाली मी होतो. दादासाहेब तेथे आहेत. कोण? काका? हो, फार संतापले आहेत. त्यांनी होमाची आज्ञा केली होती. आपल्या हुकमाने होम हवन वाड्यात बंद असल्याचे मी सांगितले. त्याची तक्रार. समजलो. चला, पाहू काका काय म्हणतात ते. श्रीमंत,
माधवराव थांबले. त्यांनी वळून मागे पाहिले. नाना चुपचाप उभे होते. बोला नाना, माधवराव म्हणाले. काही नाही, थोडं सांभाळून घ्यावं. वेळ चांगली नाही. चला नाना, वेळ फिरली की ग्रहही फिरतात. काही न बोलता नाना पाठोपाठ निघाले. झरझर पावले टाकीत माधवराव दालने ओलांडीत होते. गोपिकाबाईंचा महाल जवळ आला तशी त्यांची पावले किंचित मंदावली. माधवरावांनी महालात प्रवेश केला. गोपिकाबाई लोडाला टेकून बसल्या होत्या. राघोबा दादा गालिच्याच्या कोपऱ्यावर उभे होते. आत येताच माधवरावांनी उभयतांना मुजरे केले. राघोबा ते पाहिले न पाहिलेसे करून गोपिकाबाईंना म्हणाले, विचारा ना आपल्या चिरंजीवांना. काय झालं? माधवरावांनी विचारले. माधवराव, तुम्ही देवकार्य बंद केलीत? मुळीच नाही, माधवराव म्हणाले. नित्याची देवकार्ये व्यवस्थित चालतात, हे आम्ही जातीनं पाहतो. माधवा, काय सांगतोस? मी केलेली होमाची सिद्धता कशामुळे रहित झाली? तुझ्या आज्ञेखेरीज का नानांची छाती झाली? जरूर, ती आज्ञा मी दिली. ऐकलत वहिनीसाहेब? झाली ना खात्री? आता माधवराव पेशवे झाले. त्यांना राजकारणात आमची सल्लामसलत नको झाली. शहाणे झाले ते. आता या वाड्यातही आमची सत्ता राहिली नाही. काका, कोणी सांगितलं आपली सत्ता नाही म्हणून? आपल्या कोणत्या आज्ञेचा आम्ही अवमान केला? माधवरावांच्या शब्दाला धार चढत होती. ऐकलत वहिनीसाहेब? आता आम्हाला जाब विचारतायत हे. माधवा, होम का रहित झाला त्याचं कारण हवं मला, गोपिकाबाईंनी विचारलं. माधवराव शांतपणे म्हणाले, होम बंद झाला नाही, फक्त जागा बदलली. होम हवन करायला गावात अनेक मंदिरे, सुंदर ठिकाणे आहेत. तिथं ते करावेत अशी आज्ञा दिली मी. पहा कसं बोलतोय तो. जिथं देवांची भीती राहिली नाही तिथं आम्हाला कशाला घाबरेल तो? काका, देवाबद्दल मला खरोखरच भय वाटत नाही, तुमच्याबद्दलही नाही. माधव, गोपिकाबाई ओरडल्या. खरं आहे मातोश्री, देवाबद्दल का भीती बाळगावी? परमेश्वराबद्दल प्रेम वाटावं, आदर असावा. भीती शत्रूची, काका तुमची नव्हे. माझा आज्ञाभंग हेच ते प्रेम वाटतं. विपर्यास होतोय काका. हा शनिवार वाडा आहे, दख्खनच्या दौलतीची सूत्र हलवण्याचं ठिकाण, मुत्सद्यांचं माहेरघर, वीरांचं विश्रांतीस्थान. इथं होम हवन, शिवाशिव यांची बंधनं पाळून चालणार कसं? इथं जसे पटवर्धन येतात तसेच घोरपडे येतात. राजाला सारीच प्रजा सारखी. धर्म ही त्याची वैयक्तिक बाब. आणि म्हणूनच आम्ही हे होम हवनाचं प्रस्थ कमी केलं, संपूर्ण काढलं नाही. वाड्यात आपलं देवघर आहे, मातोश्रींचं आहे, माझं आहे. त्यांची व्यवस्था पूर्वीप्रमाणेच चालू आहे. फक्त याखेरीज होणारे धार्मिक विधी जरूर होतील, पण ते शनिवार वाड्यात नव्हे. हा राजकारणाचा आखाडा आहे, मंदिर नाही. दौलतीचे रक्षण केले म्हणजे त्यातच स्नानसंध्या आली असे मी समजतो. कोणी शिकवली ही अक्कल? राघोबांनी खोचकपणे विचारले. काकांच्या डोळ्याला डोळा देत माधवराव म्हणाले, निजामानं. काका, निजामानं पेटवलेल्या होमकुंडात महाराष्ट्राच्या दैवतांची होळी होत आहे. मंदिरं भ्रष्ट केली जात आहेत. निजाम मजल दरमजल करीत पुण्याच्या रोखानं सुटला आहे. टोक्याच्या श्री गजाननाला भग्न करण्याची त्याने प्रतिज्ञा केली आहे. अक्कलकोट फत्ते करून तो सोलापूरला आला आहे. तुम्ही होम हवनावरून विकल्प मनात धरून बसला आहात. बापूंच्याकडून आपल्याला निरोप पाठवला होता. सारी बैठक आपल्यासाठी खोळंबली होती, पण आपण काही आला नाही. पेशवाई कर्जात बुडते आहे. कुणाचा पायपूस कुणाच्या पायात नाही. सरदारांच्यात एकोपा नाही. जाधवरावांसारखा मातब्बर सरदार 50,000 फौजफाटा घेऊन पुण्यावर चाल करून आला तरी आपला रोष जात नाही.
माझी आज्ञा अयोग्य वाटत असेल तर जरूर आपण ती मोडा. आपला तो अधिकार आहे. मी शक्य तेवढ्या सैन्यानिशी निजामाशी मुकाबला करण्यास जात आहे. पुण्यापर्यंत तो न यावा यासाठी शिकस्त करीन. आपण निश्चिंतपणे होमाची सांगता करा. येतो आम्ही. थांब माधवा, राघोबा म्हणाले. माधवरावांनी पाहिले. राघोबांचे डोळे भरून आले होते. माधवा, ज्याची तलवार अटके पावे तो गेली, ज्याने उदगीरला निजामाला 14 लाखांचा मुलूख ओकायला लावला, तो तुझा काका तुला साधा भिक्षुक वाटतो? कोण कोण आलेत सदरीला? रास्ते, विंचुरकर, चव्हाण वगैरे मंडळी आहेत. ठीक आहे. आजच्या आज भोसले, होळकर, पटवर्धनांना आज्ञापत्रे पाठवा. आजच्या आज सांडणी स्वार सुटू देत. जशी आज्ञा, नाना म्हणाले. आणि हे पहा नाना, प्रयाणासाठी मुहूर्त पाहायला सांगा. आता थांबण्या इतकी उसंत नाही. चल माधव, पाहू कोण कोण आलेत ते. येतो बहिणीसाहेब. थोडं थांबावं, गोपिकाबाई म्हणाल्या. आश्चर्याने दोघांनी गोपिकाबाईंकडे पाहिलं. गोपिकाबाईंच्या चेहऱ्यावर समाधान दिसत होतं. त्यांनी हाक मारली. कोण आहे बाहेर? विठी आत आली. ती येताच गोपिकाबाई म्हणाल्या, विठी, केशरी दूध घेऊन ये लवकर. जी म्हणून विठी गेली आणि गोपिकाबाई दोघांकडे वळून म्हणाल्या, तोंड गोड केल्याखेरीज दोघांनी उठू नये.